थोडंसं भगवंतांना आपण इथे पाचारण करण्यास विनंती करूया. दत्त महाराजांनी या ठिकाणी आपण बोलवायचं. ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या. ये काषायांबर घेणाऱ्या, ये काषायांबर घेणाऱ्या, ये काषायांबर घेणाऱ्या, ये पायी कडावा घालणाऱ्या, ये पायी कडावा घालणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या. तेने भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये दंडकमंडल घेणाऱ्या, ये दंडकमंडल घेणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या. ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये भक्तावेळी सुख करणाऱ्या, ये भक्तावेळी सुख करणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा देवीच्या
नमस्कार. उपस्थित सर्व अधिकारी श्रोतेयांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करते. संस्थेचे आभार, कारण संस्थेने इतकं अद्भुत ग्रंथाबद्दल काहीतरी कथन करण्याची संधी या ठिकाणी मला दिली. त्यामुळे संस्थेचे आभार. आणि सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांचे चरण इथपर्यंत लागतात आणि तेच लोक इथपर्यंत पोहोचतात. अशा तुम्हा सगळ्या अधिकारी गणांचा या ठिकाणी मी मनापासून स्वागत करते. मला सहकार्य करणारे माझे नाव काय, आकाश दादा आणि आमचे तुमचं काय दादा नाव, सिद्धेश दादा, या दोघांनाही नमस्कार करून मी आजच्या या आपल्या गुरुचरित्राच्या सेवेला सुरुवात करते. माझं नाव स्नेहल प्रसाद दळवी, कीर्तन विशारद आहे आणि आज या आपल्या गुरुचरित्र ग्रंथाची सेवा करण्याचा 5 दिवसांची संधी मला मिळालेली आहे. त्यामुळे या 5 दिवसांच्या संधीचा जितका मी स्वतःसाठी लाभ करून घेणार आहे, तर तुम्हीसुद्धा आज पहिला दिवस आहे, या 5 दिवस सलग सगळ्यांनी उपस्थित राहा आणि भगवंताची जी काही खरंच कृपा असते ना, ती कशी असते याची अनुभूती अनुभवण्याचा क्षण तुमच्याही आयुष्यामध्ये येऊ देत, यासाठी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते. जशी आज पावलं तुमची या ठिकाणी वळली आहेत ना, तशी अजून 4 दिवस या ठिकाणी या आणि या आमच्या सद्गुरूच्या कृपेचा आनंद आहे. आपल्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ 4 वेदानंतर 5वा वेद या तुलनेने मानला जातो. या ग्रंथाची कृपा इतकी मोठी आहे की घरामध्ये नुसता ग्रंथ असला ना तरी त्याच्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ज्या लहरी आहेत त्या लहरी एक विशिष्ट अशी स्पंदन या आपल्या वातावरणामध्ये निर्माण करीत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या आपोआप दूर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे साधक मंडळींना असे बऱ्याचदा अनुभव येतात की ग्रंथ आधी घरी आणायचं असं ठरवलं जातं पण तो घरी येतो. बरं, आणलेलं आहे पण पारायण करायचं आहे पण ते होत नाही, घडून येत नाही. सुरुवात करतात पण पूर्णता येत. अशा खूप बाधा या ग्रंथाच्या पारायणाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच्यावरूनच आपल्याला त्याचे महत्त्व कळतं की ज्या ज्या ठिकाणी या ग्रंथाचं पारायण करतं त्या ठिकाणी कशा प्रकारच्या किती उच्चकोटीच्या लहरी निर्माण होत असतील, ज्या अडविण्यासाठी ज्यातून साधकाला खूप काही मिळत असतं ते मिळू नये यासाठी अनेक नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी कार्यरत असतात. तर असा हा ग्रंथ ज्याला पंचम वेद म्हणून आपल्या परमार्थामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये स्थान आहे. या ग्रंथाचा विशेषण एक दिलेलं आहे ते म्हणजे भक्त काम कल्प कृम. म्हणजे ज्या ज्या भक्ताच्या मनामध्ये जी जी कामना आहे ती कामना ज्याप्रमाणे कल्पवृक्ष पूर्ण करतो, कामधेनू पूर्ण करतो, तसा हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या संतती हवी आहे, तुम्हाला लक्ष्मी हवी आहे, तुम्हाला काही अडलेली कामं, विवाह होत नाही तर विवाह, ज्या काही तुमच्या याचना किंवा ज्या काही कामना असतील त्या पूर्ण करणारा असा हा ग्रंथ. म्हणून या ग्रंथाला विशेषण असं दिलं जातं ते म्हणजे भक्त काम कल्पना. याला ईश्वरी अधिष्ठान, कारण हा ग्रंथ लिहिणारे जे विष्णू पंत आहेत त्यांना गंगाधर सरस्वती असते पण मूळ नाव त्यांचं विष्णू आहे. सायनदेव साखरे हे जे आमच्या दत्त महाराजांचे आपले नृसिंह सरस्वती भगवंतांचे 4 पट्टशिष्य होऊन गेले, त्यातले एक पट्टशिष्य आणि त्यांच्या कुळामधला हा विष्णू म्हणजे 5वा. तर याच्याकडून हे ग्रंथलेखन लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला सायनदेव साखरेंना आमच्या नृसिंह सरस्वतींनी सांगितलेलं होतं की तुझ्या कुळामध्ये म्हणजे अनेक महाराजांचे भक्त होते. त्यामध्ये कृष्ण सरस्वती होते, माधव सरस्वती होते, सदानंद सरस्वती होते, ज्ञानज्योती सरस्वती, उपेंद्र महाराज सरस्वती, त्यानंतर सिद्धमुनी ज्या या ग्रंथामध्ये जे सांगणारे वक्ता आहेत ते सिद्धमुनी, त्यानंतर नंदी, नरहरी आणि सायनदेव असे महाराजांचे हे एकंदर शिष्य. त्याच्यामध्ये हे शेवटची 4 नावं जी मी सांगितली, सिद्धमुनी, नरहरी, नंदी आणि सायनदेव, हे त्यांचे पट्टशिष्य. म्हणजे ज्यांनी हा ग्रंथ वाचला त्यांच्या लक्षात येईल की ज्या वेळेला महाराज निघतात त्यावेळेला आपल्या 4 पट्टशिष्यांसाठी फुलं पाठवून देतात आशीर्वाद स्वरूपामध्ये. ते फूल प्राप्त झालेले असते हे सायनदेव. आता ह्या सायनदेवांचा असा इतिहास आहे की हे सायनदेव महाराजांच्या सानिध्यामध्ये आले
तर आल्यानंतर ते 14व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसतो की सायनदेव साखरे हे 28 वर्ष एका यवनाच्या नोकरीमध्ये नोकरी करत होते. पण तो यवन असा होता की कोणीही ब्राह्मण त्याला सहन होत नसे. म्हणजे दरबारामध्ये चाकरी करण्यासाठी ठेवलेला आहे, पण दरवर्षी एकेका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा हा कार्यक्रम त्याचा असतो. आणि गंमत अशी झाली की आता सायनदेवांचा नंबर लागला आहे, त्यांना बोलवणं आलेलं आहे, आता जायचं आहे. त्याच वेळेला गुरुमूर्तींची त्यांच्याशी भेट झाली आणि मग आपलं दुःख, आपली व्यथा की आज मला यवनाकडे जायचं आहे, आज मी काही परत येणार नाही, असं आपलं दुःख त्यांनी महाराजांकडे मांडलं. महाराज म्हणाले, आता माझी भेट झालेली आहे ना, तू बिंदास जाऊन त्यांना भेट आणि मग मला सांग, तू जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत मी काही इथून निघून जाणार नाही. आणि त्यानंतर सायनदेव या यवनाला भेटायला गेल्यानंतर सायनदेवांना पाहिल्यानंतर या यवनाचा असा राग इतका वाढला की त्याला तो राग सहन करता येईना आणि नंतर त्याला असं ग्लानी आल्यासारखं वाटायला लागलं आणि त्यांना तो थांबून आतमध्ये झोपण्यासाठी निघून गेला आणि त्याला डुलकी लागली. त्या डुलकीमध्ये त्याला असं जाणवलं, असा दृष्टांत की हा जो कोणी ब्राह्मण बाहेर आलेला आहे तोच आपल्या छाताडावर बसलाय आणि तीक्ष्ण भाल्यांनी, हत्यारांनी आपल्या मस्तकाचा छेद करतो. तर हे पाहिल्यानंतर यवन पुरता घाबरला, थर कापत घामाघूम झाला पूर्ण. तसाच बाहेर आल्यावर सायनदेवांचे चरण त्याने धरले आणि तो म्हणाला की मी चुकलो, मी जे काही करणार होते मी काही करणार नाही आहे, तेव्हा तुम्ही आता इथून जाऊ शकता. आणि माना सहित सायनदेवांना पाठवले. आता हे सगळं आपल्याबरोबर घडलं हे ऐकल्यानंतर सायनदेवांना इतका आनंद झाला, तिथून जे धावत सुटले आणि महाराजांचे पाय धरले. नृसिंह सरस्वतींचे पाय धरल्यावर म्हणाले, आता मला आयुष्यामध्ये काहीही करायचं नाही, मला फक्त तुमच्या चरणांची सेवा करायची. आता महाराज म्हणतायत की तू यवनाची नोकरी सोड, तू तुझ्या घरी जा, बायका आहेत, मुलं आहेत, प्रपंच कर छानपैकी आणि 15 वर्षानंतर मी तुला पुन्हा भेटणार. कुठे राहतोस तू? तर म्हणे कडगंजीला राहतो. गाणगापूरपासून काही अंतरावर हे ठिकाण आहे, तर कडगंजीला राहतो. तर म्हणे ठीक आहे, मी गाणगापूरला येणार आहे 15 वर्षानंतर, तेव्हा आपली भेट होईल. तर मग इथे सायनदेवांनी सांगितलंय की महाराज 15 वर्षामध्ये मी जर प्रपंचामध्ये रमलो आणि तुम्हाला विसरून गेलो तर, मग त्यावेळेला महाराजांनी या सायनदेवांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना म्हटलेलं आहे की स्वतः अशा पादुका त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये स्थापन करून दिल्या आहे आणि म्हणाले की या पादुकांची स्थापना तू तुझ्या देवघरामध्ये कर आणि 15 वर्ष त्यांची सेवा कर, म्हणजे तुला माझा विसर पडणार नाही आणि नंतर आपोआप भेट. आता हा 15 वर्षांचा कालावधी गेला. 15 वर्षांच्या कालावधीनंतर महाराज त्या ठिकाणी गाणगापूरला आले आणि महाराजांच्या चमत्कारांची इतकी त्या ठिकाणी सगळीकडे बोलबाला होऊ लागलं, अनेक लोक त्यांना भेटायला येऊ लागले आणि त्यावेळेला हे सायनदेव आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला वगैरे सगळ्यांना घेऊन आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी आले. आणि त्यावेळेला दर्शनाला आल्यानंतर त्यांनी सुंदर असं कवन, जे 42व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, सुंदर असं कवन महाराजांना पाहिल्यावर ते गायला लागले आणि त्यावेळी प्रसन्न होऊन महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या वंशामध्ये माझ्या चरित्राचं, या गुरुचरित्राचं लेखन होणार आहे, असा कोणीतरी निर्माण होणार आणि वंशोवंशी तुझ्या कुळामध्ये माझी सेवा ती घडणार. आता त्याच्यानंतर मग अनेक सत्पुरुष यांच्या कुळामध्ये होऊन गेले, जसं सायनदेवानंतर नागनाथ, देवरायानंतर गंगाधर आणि गंगाधरांचा पुत्र हा विष्णू. आता हा विष्णू म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताची कृपा होते ना, त्यावेळेला आपल्या सगळ्या मुलींना कशा घडून निघतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे विष्णुपंत कसे आहे, मूढमती आहे, मतिमंद आहे. मतिमंद असणारा, कानडी भाषीय असणारा हा ब्राह्मण प्राकृत मराठी भाषेमध्ये इतका सुंदर ग्रंथ रचतो. गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराजांची मूर्ती जर पाहिली ना तरी लोक 4 फूट घाबरून लांबच उडतात की म्हणजे अरे बापरे, यांना घरी कसं आणायचं, यांची सेवा कशी करायची. इतका त्यांचा दबदबा आहे, इतका महाराजांचा दरारा आहे, इतक्या म्हणतात ना मोठ्या
ज्याचा अवधा आहे अशा दत्त महाराजांचं चरित्र लिहिणं हे साधारण अशा व्यक्तीचं कार्य नाहीच आहे. आणि असं हे कार्य एका मूळमध्ये असणाऱ्या मुलाकडून करून घेतलं गेलं. म्हणजे भगवंताची किती कृपा असेल याचा आपल्याला या ठिकाणी अंदाज घेता येईल. तर असा हा विष्णुपंथ आहे. त्या विष्णुपंथ मूळमती आहे, त्यामुळे लग्न नाही, संसार नाही, सौख्य नाही, मुलं-बाळ नाही, म्हणजे प्रपंचाचंही काही सुख नाही. मग हा असाच एकटा संपूर्ण आयुष्य असं वणव्यासारखं जळत चाललेला आहे. आणि इतकं दुःख होतं की काय आपल्या जगण्याला अर्थ आहे. मानवाचा देह, मानवाचा जन्म घेऊन या ठिकाणी आपण जन्माला आलोय, पण काहीच आपल्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे. भगवंताचं सुख म्हणायचं तर तेही आपल्याला प्राप्त होत नाही आहे. माझे इतर सगळ्या जे अगोदरचे माझे पूर्वज होऊन गेले त्या सगळ्यांवर भगवंताची कृपा आहे. मग माझ्याच बाबतीत असं का? मग आता या पहिल्या अध्यायामध्ये हे जे विष्णुपंथ आहे, या विष्णुपंथांना खूप ओढ लागलेली आहे की आता बस झालं या आयुष्यामध्ये. एक म्हणतो ना आपण संन्यास वृत्ती या ठिकाणी आपल्याकडे येते, वैराग्य निर्माण होतं. असं वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर तळमळ लागली, ओढ लागली की भगवंताला भेटायची. आणि भगवंत केव्हा भेटतो? आज आपण इतक्या आपल्या संतांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर तळमळ लागल्याशिवाय भगवंताची भेट नाहीच आहे. मग ही तळमळ या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला दिसते. आणि अक्षरशः आपल्याही जीवनामध्ये तोच प्रकार आहे. आपण सुखाचा शोध संपूर्ण आयुष्यामध्ये देत असतो आणि सुख 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 म्हणता आयुष्य निर्माण जातं, पण सुख काही आपल्याला प्राप्त होत नाही. कारण मुळात सुख हे असतं लावून ते मानण्यावरच असतं. मानलं तर सगळं सुख आहे, नाहीतर हा संपूर्ण प्रपंच हा केवळ दुःखाचाच आहे. मग अशी अवस्था असताना भगवंताची तरी निदान प्राप्ती व्हावी आणि आपला उर्वरित कालखंड हा भगवंताच्या त्या शक्तीबरोबर एकरूप होण्यामध्ये आपण घालवावा. या तळमळीने भगवंताच्या भेटीसाठी हे आमचे विष्णुपंथ निघाले. आता नाव आहे विष्णुपंथ आणि निघाले असताना आपल्याला या ग्रंथामध्ये त्यांचं नामधारक म्हणून उच्चार या ठिकाणी दिसतो. तर आता नामधारक असं का म्हटलं गेलेलं आहे? तर या विष्णुपंथांना तळमळीने अगदी निघालेले आहेत. निघताना थोडीशी लांबी आली, थकल्यासारखं वाटलं, कारण त्यावेळी साधनं काही नव्हतं. निघाले आहेत आणि एका वृक्षाच्या खाली दमले, थोडंसं काय होतं सोबत मीठाकरी आणली होती, खाल्ले आणि थोडेसे निजले. आता निजल्यानंतर यांना असं जाणवलं की कुणीतरी सिद्ध व्यक्ती आली आणि त्यांनी आपल्या डोक्यावर काय लावलेले, विभूती लावलेली, भस्म लावलेले. आणि त्या क्षणी त्यांनी उठून बघितलं तर आजूबाजूला कोणी नाही, पण भस्म मात्र मस्तकावर होतं. आणि तसेच ते निघालेले आहेत. निर्वाण माणूस असा उच्चार या ठिकाणी केलेला आहे. मनामध्ये कुठल्याही प्रकारची इतर सुखाची कामना नाही, केवळ आणि केवळ आस लागलेली आहे ती भगवंताच्या भेटीची. की भगवंता पहिल्यांदा कशी सुरुवात होते, अगदी गोड गोड भाषेमध्ये प्रेमाने सांगितलं जाते की देवा तू असा आहे, कृपाळू आहेस, तू बळीला राज्य दिलंस, तू आमच्या रावणाच्या बाबाला विभीषणाला तू लंका दिलीस, अमुक केलंस तमुक केलंस, सगळ्यांवर कृपा केली, माझ्यावर कृपा का होती? आणि हळूहळू हळूहळू वाणी बदलायला सुरुवात होते. सुरुवातीची तळमळ ती इतकी तीव्र होते की नंतर या वाणीवर थोडीशी काय होते, अधिकार वाणी निर्माण होते. ज्या वेळेला एखादी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व अर्पण करते त्या वेळेला तिच्याकडे काय अधिकार वाणीने ती आपल्या नवऱ्यावर सत्ता गाजवत असते. ती सत्ता हा भक्त आपल्या या सद्गुरूंवर गाजवतोय, कारण सगळं तन मन धन त्यांनी अर्पण केले आणि तरीही माझ्यावर कृपा नाही. मग थोडेसे वृक्षबोल सुरू होतात. मग सगळ्यांचं काढलं जातं. त्या बळीने तुला काय दिलं होतं की त्याला तू राज्य दिलंस, त्या विभीषणाने तुला काय दिलं होतं, त्यांना तू लंका दिली, सोन्याची लंका. त्या ध्रुवाला तू त्या म्हणजे जिथून त्याला कोणी हलवू शकणार नाही असं तू स्थान दिलं, सगळ्यांवर कृपा करतोस, मग माझ्यावरच कृपा काय नाही. इतक्या सुंदर ओव्या याच्यामध्ये त्या नामधारकांनी गायलेल्या आहेत. आणि अक्षरशः ते सांगतात की ज्याप्रमाणे आपल्या आईकडे जेव्हा एका तान्ह्या बाळाला दुधाची अपेक्षा असते, त्याप्रमाणे त्या आईच्या मुखाकडे कसे केविम आणि भावाने तो पाहत असतो, त्याप्रमाणे भगवंत मी तुझ्याकडे पाहतोय रे, हे माझ्या सद्गुरू आहे, माझ्यावर कृपा कर. आणि तरीही कृपा करूनही भगवंत ऐकत नाही. तेव्हा नामधारक म्हणतात आता मी हिशोब घेऊन बसतो. मग आता कसला हिशोब?
माझ्या पूर्वजांनी 5 पिढ्या तुझ्या सेवेमध्ये नांदलेल्या आहेत तिकडे, इतक्या सगळ्यांनी सेवा केलेल्या आहेत ना, मग त्यांचं फळ दे मला, व्याजाचं पण दे, जे काही चक्रवाढ व्याज लागतं ना त्या सगळ्यांचा हिशोब कर आणि माझ्यावर कृपा कर. आणि जर करत नसेल तर मी तुला कोर्टात खेचेल. कोर्टात कोणाच्या खेचणार आहे तर आमच्या संतांच्या कोर्टामध्ये खेचणार. तर अशा प्रकारे विनवणी करत 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 हे आमचे नामधारक पुढे पुढे चाललेले आहे. आणि ज्या सिद्ध मुलींनी त्यांच्या डोक्यावर भस्म लावलं त्यांची खरोखरच त्या ठिकाणी भेट झाली. कारण स्मरणगामी स्मर्तगामी आपण म्हणतो, नाम घेता क्षणी भगवंत त्या ठिकाणी आपले सद्गुरू प्रकट होतात, असे स्मरणगामी ते आहेत. मग असे स्मरणगामी त्या ठिकाणी प्रकट होतात सिद्ध मुलींच्या रूपामध्ये. आता सिद्ध हे आमच्या नृसिंह सरस्वतींचे पट्टशिष्य. यांचं वय किती आहे? 240 वर्ष. बरं, वयाच्या 8व्या वर्षी जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज पण 8 वर्षाचे आहेत आणि हे सिद्धमुनी पण 8 वर्षाचे आहेत, त्याच वेळेला या गुरु आणि शिष्याचा त्या ठिकाणी भेट झालेली आहे. असे हे सिद्धमुनी 240 वर्षांचा काय आहे या गुरुचरित्राचा जे त्यांनी सांगितलेले आहे त्या सगळ्या भगवंतांच्या लीलांचं त्यांच्या या डोक्यामध्ये काय आहे स्मरण आहे. आणि त्या स्मरणाला वारंवार वारंवार उजाळा देत देत इतक्या 240 वर्षांचा आता रस बाहेर निघणार आहे आणि त्या रसाचा अधिकारी होणार आहे आमचा नामधारक. ज्या दिवशी त्यांची भेट झाली, याला जो दृष्टांत दाखवला, ज्यांनी आपल्या मस्तकावर भस्म लावलं तेच हे आहेत. लगेच चरणांवर पडला, अक्षरशः रडायला लागला की ही आता खरंच काहीतरी होतंय, माझी भगवंताची कृपा, माझ्या सद्गुरूंची कृपा माझ्यावर व्हायला लागली आहे आणि मनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. आणि तसाच डोळ्यामधून गळागळा अश्रू वाहत आहेत, आनंद अश्रू वाहत आहेत. त्या आनंद अश्रूंनी आमच्या सिद्ध मुनींच्या चरणांवर अभिषेक झालेला आहे. या ठिकाणी सिद्ध मुनी प्रसन्न झाले आणि बाळा उठ आता, म्हण बोल, काय म्हणणं काय तुझं. तर मग सगळ्या गोष्टी सांगायला सुरू केल्या. असं तसं मी इतकी वर्ष भगवंताची याचना केलेली आहे, त्यांची इतकी भक्ती केलेली आहे, माझ्या इतक्या पिढ्या त्या आमच्या सद्गुरूंसाठी नृसिंह सरस्वती महाराजांच्या ठिकाणी राबलेल्या आहेत, त्यांची भक्ती केलेली आहे आणि माझ्यावरच कृपा काय. मग त्यावेळेला आमचे सिद्धमुनी म्हणतात की जर तू म्हणतोस की मी सद्गुरूंचा भक्त आहे तर सद्गुरूंच्या भक्ताला कमी ही कधीच नसते, त्याला उणीव ही कसलीच नसते. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये उणीव आहे तर तू सद्गुरूंचा भक्त नाहीच मिळेल. मग कशा प्रकारे सिद्धमुनी एक 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 हळूहळू आमच्या या नृसिंह महाराजांच्या आमच्या दत्त महाराजांच्या सगळ्या कृपा, त्यांच्या लीला, त्यांचे जन्म सगळ्यांची कहाणी सांगायला सुरुवात झाली. आता आमचे हे सिद्धमुनी पहिल्या दिवशी अनेक दत्ता म्हणजे मूळ दत्तपीठ कसं काय आहे, त्यांचा जन्म कसा आहे, असं पहिल्या दिवशी त्यांचं फार मोठं संभाषण होतं. आणि हे म्हणतात थांबा थांबा मी लिहून घेतो. भूर्जपत्रावर त्या ठिकाणी त्यांनी लिहून घ्यायला सुरुवात केली. रात्र झाली, संध्याकाळ झाल्याबरोबर काम थांबवण्यात आलं. आता आपण आराम करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितलं तर काल जेवढं लिहिलेलं होतं सगळं गायब झालेलं होतं. आता सिद्धमुनींना प्रश्न पडला, कारण कार्य माहीत आहे की या सायंदेव साखरेच्या कुळामध्ये कोणीतरी हा लिहिणार आहे. ध्यानाला बसले, ध्यानावर बसल्यावर असं दिसलं की हा मूढमती आहे. त्याच्यावर का मूढमती आहे तर सरस्वतीची कृपा आहे. हा ग्रहण सगळं करू शकतो. बघा आपण विद्येच्या 2 देवता म्हणतो, एक गणपती आणि दुसरी सरस्वती. मग गणपतीची कृपा म्हणजे काय? बुद्धी देणारा, बुद्धीचा दाता, म्हणजे जी आपल्याकडे आकलन क्षमता असते. एखादा विषय शाळेमध्ये मुलाला शिकवला की मुलं जेव्हा तो पटकन ग्रास्प करतात, याला म्हणतात आकलन क्षमता. काही मुलांना पटकन कळतं, काहींना 10 वेळा तेच शिकवावं लागतं. म्हणजे प्रत्येकावर जशी जशी गणपतीची कृपा आहे तशी तशी त्याची आकलन क्षमता असते. आता हा झाला गणपतीचा आशीर्वाद. मग सरस्वती काय कार्य करत असते तर ज्याला म्हणतो आपण परफॉर्मन्स. म्हणजे मी गणपतीने शिकवलेलं मी आकलन केलं, पण परीक्षेमध्ये लिहिताना ते मला जे बुद्धीत साचले ते त्या पेपरवर उमटवता पण आलं पाहिजे. मग ते लिखाण आलं, ते आपले शिकलेल्या सगळ्या ज्ञानाचं त्या ठिकाणी उतरवणं, ह्याला म्हणतो आपण परफॉर्मन्स. मग त्याच्यावर तुम्हाला मार्क मिळणार. मग सरस्वतीची जसं गणपतीची कृपा हवी तशी सरस्वतीची पण हवी आहे. त्यामुळे
सिद्ध मुनींनी सांगितलेलं ह्या सगळ्या विष्णूंना कळलेलं आहे, त्यांनी ते उतरवलंय, पण सरस्वतीचा कृपाशीर्वाद नाही, त्याच्यामुळे हे सगळं दुसऱ्या दिवशी गायब झालं. मग आता करायचं काय? तर याच्यावर सरस्वतीची कृपा होणं गरजेचं आहे. मग सरस्वतीची आराधना आली. आता आराधना किंवा साधना ही काही थोड्या कालावधीची गोष्ट नाही. मग इतका वेळ जर गेला तर याचं पुढचं हे कार्य कसं पूर्ण होणार? मग त्यावेळेला आमच्या सिद्ध मुनींनी काय केलं, तर नृसिंह सरस्वतींची त्या ठिकाणी त्यांना विनंती केली आहे की हे जे कार्य या ठिकाणी आमच्या समोर आहे पूर्ण होऊ दे, मग याच्याकडनं आम्ही सरस्वतीची उपासना करून घेतो, नवे नवे त्याला सरस्वतीचंच नाम धारण करायला सांग. आणि हे सांगितल्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांनी सरस्वती मातेने आशीर्वाद दिला आणि मग हे पुढचं कार्य सुरू झालं. कार्य सुरू झालं, ग्रंथ लिहिला गेला. ग्रंथ लिहिल्यानंतर ग्रंथ सांगत असताना सिद्ध म्हणे नामधारकाचे नाव ठेवलं होतं सरस्वती, की सरस्वतीचं विष्णू हे नाव काढून सरस्वतीचं नाव त्या ठिकाणी आम्ही ग्रहण करतो. म्हणजे दोन गोष्टी साध्या होणार, एका दगडात दोन पक्षी. तसं आमच्या नृसिंह सरस्वतींचं पण नाव येत आहे आणि आई सरस्वतीचं पण नाव येत आहे. पण प्रत्येक वेळेला सिद्ध म्हणे नामधारकाशी म्हणण्यापेक्षा जर सिद्ध म्हणे सरस्वतीशी म्हटलं तर काय होणार आहे, आपल्या गुरूंचं सारखं सारखं नाव घेतल्यासारखं होणार आहे. म्हणून मग या ठिकाणी उच्चार केला गेला की सिद्ध म्हणे नामधारकाशी, म्हणून नाम धारण करणारा, म्हणून नामधारक या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ग्रंथामध्ये सापडतो. आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे हा ग्रंथ लिहिला गेला, पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर त्या ग्रंथाची त्या ठिकाणी कडगंजी या ठिकाणी तो ग्रंथ होता. आता हे विष्णुपंत त्यांचा विवाह झालेला नव्हता, त्याच्यामुळे संतती नाही आणि त्यांच्यानंतर त्यांचा जो पूर्ण वाडा होता तो असाच बंदिस्त राहिला. पडीक झाला, कोणाचं येणं नाही जाणं नाही. मग पडीक वाड्याकडे काय लोक येत आहेत, काही कोणी दरवाजे काढून दिले, कोणी खिडक्या काढून दिल्या. अशा अवस्थेमध्ये काय झालं, पूर्णपणे पडीक अशी त्या वाड्याची अवस्था झाली. आता त्याच वाड्यामध्ये काय आहे तर या पादुका सुद्धा होत्या, ज्या महाराजांनी स्वतः दिलेल्या होत्या. तर आता ज्यावेळी विष्णुपंत होते तो कालावधी होता, म्हणजे साधारण आपण ज्ञानेश्वर महाराजांचा 13वं शतक जर पाहिलं तेव्हापासून लेंछांचं आक्रमण सुरू झालेलं होतं, यवन प्रबळ झालेले होते. आणि मग तो कालावधी, मग हैदराबादचा जो यवन होता तो असा निघालेला होता की जेवढी हिंदूंची मंदिरं आहेत, मठं आहेत, देवळं आहेत, मूर्त्या आहेत, सगळ्यांना काय करायचं, त्यांचं सगळ्यांना भग्न करायचं, सगळ्यात तोडफोड करायची आहे. जेवढे पण ग्रंथ आहेत सगळ्यांची जाळपोळ करायची. आता ही बातमी विष्णुपंतांना लागलेली होती, म्हणून विष्णुपंतांनी काय केलं, पूर्वीच्या काळी बघा वाड्यांमध्ये असा भिंतीमध्येच एक देवळी असायची, म्हणजे खोलगट असं कप्पा असायचा, त्याला देवळी असं म्हणतात. यांनी या पादुका उचलल्या आणि त्या देवळीमध्ये ठेवल्या आणि मोठा दगड त्या देवळीवर बंद केला, म्हणजे कोणी तिथे शोधायला जाणार नाही. मग आता हा ग्रंथाचं काय करायचं, तर त्यांच्याच वाड्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी जमीन खोदली आणि त्या जमिनीच्या खाली हा ग्रंथ काय करून ठेवला, बंद करून ठेवला. आणि त्याच्यानंतर मग ते निघून गेले म्हणजे देवाज्ञा झाली, वाडा पडीक झाला, सगळं काही बघणं झालं. आणि असेच दत्ताचे भक्त ज्यांना दंडवते महाराज असं म्हणतात, हैदराबादचेच होते, आता नाही. या दंडवते महाराजांचा जन्मही कसा आहे बघा, सिद्ध पुरुष होते. आईला 60व्या वर्षी झालेला हा पुत्र आहे, तोही दत्तांच्या पुत्र. त्यामुळे नाव ठेवलेलं होतं गुरुनाथ कुलकर्णी. आता यांचं कुलदैवत होतं तिरुपती बालाजी. यांचा एक नेम होता की दंडवत घालत घालत आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं. घरातून हैदराबादवरून निघाले ते दंडवत घालत घालत बालाजीला पोचले. आता बालाजीला पोचल्यानंतर त्यांना काहीतरी अशी आज्ञा झाली की तू कडगंजीला जा, गाणगापूरला जा, मग पुढील कार्य तुझं जे काय आहे ते करायचं. तिथून तसेच दंडवत घालत घालत गाणगापूरला आले. नृसिंह महाराजांची त्या ठिकाणी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आज्ञा झाली कडगंजीला जा आणि त्या वाड्याची काय कर, पुन्हा व्यवस्थित मांडणी कर, त्या ठिकाणी तुला काय काय गोष्टी सापडतील. आणि त्याप्रमाणे तिथून पुन्हा दंडवत घालत इकडे आले कडगंजीला. गाणगापूरवरून पंढरपूरला गेले, पंढरपूरवरून आशीर्वाद घेऊन
कडगंजीला. आणि त्यामुळे तेव्हापासून त्यांना नाव पडलेलं दंडवत महाराज. तर या महाराजांच्या देखरेखीखाली या वाड्याची पुन्हा दुरुस्ती पुनर्स्थापना सुरू झाली आणि सगळी साफसफाई चालू. काही लोकांना घेऊन ते आले, साफसफाई सुरू झाली. साफसफाई सुरू झाली असताना कचऱ्यामधून एक सरसळ एक साप निघाला, नाग. त्याला पाहिलं सगळे लोक भयभीत झाले. आता ह्या महाराज सिद्ध पुरुष होते, त्यांनी ओळखलं की हा मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहे, हा कोणी आपल्याला दंश करण्यासाठी आलेला आहे. त्यांनी म्हणाला घाबरू नका तुम्ही. आणि तो कुठे जातो याचा मागोवा घेतला तर त्यावेळेला तो त्या देवाकडे गेला ज्या ठिकाणी तो दगड त्या दगडावरूनच हा नाग आतमध्ये गेलेला आहे. आतमध्ये गेल्यानंतर यांना काही कल्पना आली की काहीतरी इथे आहे. त्यांनी तो दगड काढला आणि दगड काढल्यानंतर विशिष्ट असं तेज त्या ठिकाणी जाणवलं आणि त्या तेजामधून या महाराजांच्या पादुका, ज्यांचं नामकरण आमच्या या दंडवती महाराजांनी केलेलं आहे, करुणा पादुका, त्या पादुका बाहेर काढल्या आणि त्यांची स्थापना त्या ठिकाणी केली. पण तो साप जो आतमध्ये जो नाग गेलेला होता तो मात्र आतमध्ये गेल्यावर गायब झाला. पुढे बाहेर आल्यानंतर त्यांनी संपूर्ण वाडा छान डागडुजी सुरू केली, त्याची महाराजांच्या ज्या पादुका होत्या त्यांची स्थापना केली. पूजा अर्चा हळूहळू सुरू झाली आणि पूजा अर्चा सुरू झाल्यानंतर त्यावेळी त्यांचं वय होतं काहीतरी 93 वर्षाचं. आता पुढचं कार्य कसं काय होणार? त्यावेळी या दंडवती महाराजांनी सांगितलं की याच गावचा एक शिवचरण नावाचा मुलगा हे पुढचं कार्य या स्थानाचं, या तीर्थस्थानाची संपूर्ण देखभाल करणार आहे. याला पुढे कसं काय वाढवायचं याचं कार्य त्याच्याकडे आहे आणि त्यांच्या हयातीमध्ये तो मुलगा तिथपर्यंत पोचला सुद्धा. आणि पुढचं कडगंजीचं काम या शिवचरण, ज्यांना अप्पा असं म्हणायचं, शिवचरण अप्पा, त्यांच्या देखरेखीखाली हे कार्य सुरू झालं. एकही पैशाचं दान दक्षिणा कोणाकडेही न मागता 8 कोटी रुपये खर्च करण्या इतकं भव्य स्वरूप त्या ठिकाणी त्या कडगंजीच्या वाड्याला प्राप्त झालं. इतकं मोठं कार्य अद्भुत आज त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. कुणाकडेही दान दक्षिणा मागितलेली नाही तरी 8 कोटीचा एवढा तो महाल आमच्या दत्त महाराजांनी त्या ठिकाणी बांधून घेतला. म्हणजे काय कृपा कशी काम करते ते बघा. आता त्या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती स्थापन करावी असं यांच्या मनामध्ये आलं. मनामध्ये आल्यानंतर त्यांनी एक असा फोटो पाहिलेला होता की अशी अशी मूर्ती असावी. आणि मग शिवचरण अप्पांनी शोध घेतला सगळ्यांना दाखवत शिल्पकारांना की अशी मूर्ती बनवून द्याल का. तर कोणी तयार होईल. शेवटी एक गडक म्हणून ठिकाण आहे, गदकचा कारागीर आहे, त्याला हा फोटो दाखवल्यानंतर तो तयार झाला. पण त्याने सांगितलं की मी मूर्ती तयार करेन पण माझी एक अट आहे की काम सुरू झाल्यानंतर तुम्ही 10 वेळा माझ्या मागे तगादा लावायचा नाही की कधी होणार, झाली आहे का, असं का. जेव्हा पूर्ण होणार तेव्हा मी समोरून तुम्हाला सांगणार की मूर्ती पूर्ण झाली आहे, तुम्ही या. 5-6 महिने झाले काहीच संपर्क नाही म्हटल्यावर शिवचरण स्वतःच आले बघायला. यांचा मोठा कारखाना होता, सगळ्या मूर्त्या, बरेच कारागीर वगैरे होते. कुठेच दत्ताची मूर्ती दिसत नाही. तर त्या ठिकाणी एक असा पडदा लावून ठेवलेला होता आणि त्या पडद्याच्या मागे आमच्या दत्त महाराजांची मूर्ती होती. पण यांनी पडदा अजिबात उघडला नाही. म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही मी जोपर्यंत निरोप धाडत नाही तोपर्यंत यायचं नाही. तरी पण तुम्ही का आलात? तर म्हणे चुकलो. तर म्हणे नाही तुम्ही जा, मी आता तुम्हाला काही दाखवणार, जेव्हा मूर्ती पूर्ण होणार त्याच वेळी मी तुम्हाला बोलवणार. असं म्हणता 1.5 वर्ष पूर्ण झालं आणि 1.5 वर्षांनंतर यांनी निरोप धाडला की मूर्ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही या. आणि खरंच ते शिवचरण अप्पा त्यावेळी आले आणि मूर्ती पाहिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जो फोटो होता त्याच्यापेक्षा कितीतरी दिव्य अशी मूर्ती तयार झालेली होती. त्या मूर्तीवरचे भाव हे प्रत्येक वेळी बदलत राहायचे. इतकं अद्भुत तेज होतं. म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या अगोदरच ही मूर्ती इतकी सुंदर साकारलेली होती. एक रुद्राक्ष हातामध्ये, गळ्यामध्ये महाराजांचं जे होते, एकेका रुद्राक्षाचं माप अगदी तंतोतंत बरोबर, इतक्या सुबकतेने कलाकुसरीने ही साकारलेली मूर्ती पाहून त्यांना इतका आनंद झाला. त्यामुळे खरंच तुमच्या हातांना अगदी हात पकडून त्यांनी डोक्याला लावले.
म्हणे तुमचे चरण धरू का, इतकी सुंदर मूर्ती तुम्ही साकारली. ते म्हणे माझे आभार मानू नका, ही मूर्ती मी तयार केलेली नाही. मग म्हणे कोणी तयार केली? तर म्हणे मी हातामध्ये माझी साधने घेऊन बसायचो आणि बसल्यानंतर माझी समाधी लागायची. मला काही आठवायचं नाही. त्याच्यानंतर मी काय करतो, फक्त माझे हात काम करत असायचे आणि मूर्ती घडवत असायचे. मी तुम्ही दिलेल्या फोटोकडेही कधी पाहिलं नाही, काही नाही. मी पूर्णपणे ज्यावेळी आणि दर गुरुवारीच बसायचे मूर्ती बनवायला. म्हणजे महाराज स्वतः यायचे आणि ही मूर्ती त्यांचे हात घडवत होते. मी फक्त त्या ठिकाणी देहधारी बसलेलो होतो. त्यामुळे यामध्ये माझं काहीही श्रेय नाही. आणि त्यानंतर या कारागिराने कोणतीही मूर्ती साकारलेली नाही. त्यांच्या कारखान्यामध्ये इतर कारागीर मूर्त्या साकारत होते, पण यांनी आपल्या कार्याला पूर्णविराम दिला. तर म्हणतो ना आपण की एक कार्य जे काम आपण कार्य करत असतो त्याला पूर्णाहुती मिळते, तो क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला होता. आणि साक्षात दत्त महाराजांनी त्यांच्या हस्ते इतकं दिव्य अशा या मूर्तीची स्थापना करून घेतली. याच्यापेक्षा मोठा क्षण तो काय. आणि ही मूर्ती म्हणजे सगळ्या साधारण आपण बघितलं दत्तांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला गाय असते, पण ही मूर्ती अशी आहे जी पद्मासनामध्ये बसलेली आणि उजव्या बाजूला गाय. तर ही मूर्ती या कडगंजीमध्ये स्थापन करण्यात आली आणि स्थापन केल्यानंतर ज्या ठिकाणी ती स्थापन केलेली होती सगळं नित्य नेम कार्यक्रम पूजा अर्चा सगळं सुरू झालं. पण मनामध्ये असा विचार आला की जी पोथी इथे लिहिली गेली ती आहे कुठे, कारण तिथे देवळीमध्ये सापडल्या पादुका, पण पोथी आहे कुठे हा विचार यांच्या मनामध्ये आला. त्या क्षणी त्या मूर्तीच्या खालून जिथे ही मूर्ती स्थापन केलेली होती त्या मूर्तीच्या खालून कस्तुरीसारखा सुगंध पसरायला लागला. आणि या सुगंधाचं म्हणजे 100 त्रिज्या, आपण एखाद्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतो 100 मीटर त्रिज्या एवढा वर्तुळाकार असा हा सुगंध त्या ठिकाणी पसरायला लागला. आणि सगळे लोक अक्षरशः हा कुठून सुगंध येतो हे शोधण्यासाठी आले. पाहतात तर काय या दत्तांच्या मूर्तीमधून काय निघत होतं, सुगंधी भस्म निघत होतं. अशा ह्या आमच्या दत्त महाराजांची लीला. आणि तेव्हा मग शोध घेण्यात आला की हे भस्म का निघायला लागलं. मग त्यावेळेला पुण्याचे दादा महाराज जोशी म्हणून होते, त्यांची त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं की हा काय प्रकार आहे, जरा आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळी दादा महाराज तिकडे आले आणि कडगंजीला आल्यानंतर त्यांनी ध्यानात जाऊन पाहिलं तर ज्या ठिकाणी दत्ताची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खाली हे गुरुचरित्र जे आमच्या विष्णुपंतांनी आतमध्ये ठेवलेलं होतं, जमिनीखाली ठेवलेलं होतं, ते त्या ठिकाणी आहे. पण त्याचं तेज इतकं प्रचंड आहे की त्या तेजाला सर्वसाधारण माणूस काय करू शकत नाही, डोळ्याने ते झेलू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही ते काढण्याच्या भानगडीत पडू नका. त्याबरोबर काय आहे, ज्या वेळी आमच्या नृसिंह सरस्वती महाराजांनी निजानंदी जाताना जी फुलं आपल्या शिष्यांना दिलेली होती ते दिव्य फूल त्या ठिकाणी आहे, ते तसं ताजंच्या ताजं अशा स्वरूपामध्ये तिथे आहे. आणि असं सांगण्यात आलं. अशा प्रकारे या गुरुचरित्राच्या ग्रंथाचा शोध लागला की तो त्या ठिकाणी आहे. मग काही कालावधीनंतर त्याची प्राप्ती झाली. मग जेवढी पण आपल्याकडे दत्त ठिकाणं आहेत कारण त्या काळी मुद्रण झालेलं नव्हतं सुरुवात, गुर्जपत्रावरच असणारी अशी ग्रंथाची आवृत्ती होती. मग हळूहळू काय झालं, मुद्रण सुरू झालं आणि त्याबरोबर जेवढे पण दत्तांची ठिकाणं आहेत तिकडचे लोक यायला लागले आणि मग याच्या कॉपी तयार झाल्या. मग आज आपण जे घरोघरी आपले ग्रंथ आहेत ही अशी कृपा भगवंताची आहे आणि आपल्याला सगळ्यांना ते प्राप्त झालं. थोडासा भगवंताचा गजर करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा
मूर्ती असते. गुरुचरित्र म्हणजे बापरे, घरामध्ये गुरुचरित्र आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती आहे, त्याची कहाणी आहे, ती सांगत नाही मी आता. पण जेव्हा लोक मंडळी येतात, कुणाला दर्शनाला मी सहसा घेऊन जात नाही आमच्या देवघरामध्ये, पण ज्यांना नेते त्यांना भीती, अरे बापरे दत्त महाराज घरामध्ये नाही हो, ठेवायची नसते मूर्ती दत्त महाराजांची. पण जसं जसं आपण साधक अवस्था, आता आपण मुमुक्ष अवस्थेमध्ये आहोत, मुमुक्ष अवस्थेमधून पुढे 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 आपण सरकत जातो की साधक, उपासना, नित्यने हा जसा जसा बळावत जातो तसा तसा तुम्हाला ना भगवंताचं काय आहे, अस्तित्व काय आहे, तो कसा आहे, याच्या ते थोड्या 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 मार्गाने तो काय करत असतो, आपल्याला सांगत जातो मी कसा आहे. भगवंताच्या ठिकाणी शुद्धी हवी, दत्त महाराजांच्याच ठिकाणी शुद्धी हवी का मला सांगा. इतर आमचे दैवत अशीच आहेत का. बऱ्याच आम्ही म्हणतो गणपती आहे ना, घरामध्ये गणपती खूप सांभाळावं लागतं, जी बाई रजस्वला आहे त्या बाईचे शब्दही कानामध्ये पडू देत नाही. इतका भगवंत दुष्ट असेल का. मग त्या अवस्थेमध्ये आम्हाला आमचं रक्षण करता कोणी. आमच्या या दत्त महाराजांचेच तिसरे अवतार आहेत स्वामी महाराज. स्वामी महाराजांच्या जर तुम्ही चरित्रामध्ये वाचन केलं तर रजस्वला स्त्रियांना त्यांच्या ज्या ठिकाणी स्वामी बसायचे त्या त्यांच्या दरबारामध्ये उपस्थिती असायची. स्वतः महाराज उठून त्या महिलांना त्यांनी प्रसाद दिलेला आहे, नवे मुखात भरवलेला आहे. मग भगवंत इतका निष्ठुर असू शकतो. पारायण कधी करावं, कसं करावं, कुणी करावं. मग त्यामध्ये आमचं असं ग्रंथामध्ये ग्रंथकारांनी म्हटलेलं आहे की स्त्रियांनी करू. कसं असतं, एखादी गोष्ट सांगितली जाते मग त्यामागे असणारी शास्त्रीय कारण वेगळी असतात. का हे करू नये तर त्यामध्ये हा वेद असल्या कारणाने यामध्ये वेदांनी काही ऋचा आलेल्या आहेत. आता वेदाच्या उच्चारणाचा अधिकार कोणाला दिलेला आहे, ब्राह्मणांना दिलाय, पुरुषांना दिलाय, स्त्रियांना नाही, शूद्रांना. मग ब्राह्मणांना आहे का आहे, कारण ऋचा आहेत संस्कृतमध्ये. संस्कृतमधला प्रत्येक उच्चार हा कसा व्हायला लागतो, शुद्धच व्हायला लागतो. नाहीतर जसं मराठीमध्ये आपल्याकडे आहे ना, धचा म, धरावेचं मारावे झालं आणि काय झालं, मारलं गेलं, तसं संस्कृतमध्ये चुकीचा उच्चार घडला की काय होणार आहे, त्याचा रुचेचा अर्थ बदलतो. मग ज्यांनी हे व्यवस्थित शिकलेलं आहे, ब्राह्मणांना ते कार्यच दिलेले, त्यांचं ज्ञान घेणं हेच त्यांचं कार्य आहे. मग त्यांना व्यवस्थित ऋचा बोलाव्यात कसं हे माहीत आहे, म्हणून त्यांनी त्याचा उच्चार करावा. दुसरी गोष्ट, उगीच आम्ही 20व्या शतकातल्या नारी आहोत, आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळं करतो, मग आम्ही हे करू नये, आम्ही ते करू नये का म्हणून उगीच लढाई देत बसायचं. शास्त्रीय कारण शोधा, ओळखा आणि ज्ञान प्राप्त करा आणि मग भांडा. ज्या वेळेला या ऋचांचा उच्चार स्त्री करते त्यावेळेला स्त्रीच्या गर्भाशयावर परिणाम होत असतो. मग यामध्ये ज्या ऋचा आलेल्या आहेत त्या ऋचांचा उच्चारण जर गर्भावर तुमच्या परिणाम होत असेल, जर गर्भाशयावर परिणाम होत असेल, तुम्हाला जर त्या गोष्टींचा जर त्रास होत असेल, मग त्या ऋचा आपण नाही वाचायच्या. मग ज्या वेळेला माझ्या गुरूंनी मला ग्रंथ वाच म्हणून सांगितलंय, पुस्तक म्हणून, ज्याप्रमाणे इतर पुस्तकं वाचतेस त्याप्रमाणे पुस्तकाचा अभ्यास कर. ज्या ठिकाणी ऋचा येतील त्याला हायलाईट करायचं, आपल्याकडे येतात हायलाइटर, त्या टाळायच्या आणि पुढचा ग्रंथ वाचायचा. आता या ऋचांचा स्त्रीच्या देहावर कसा परिणाम होतो, पण आमच्या या स्त्रियांमध्ये ही मैत्रेयी आहे. अशा अनेक साध्वी स्त्रिया होऊन गेल्या की ज्यांनी वेदातले ऋचा रचलेले आहेत. मग त्याही स्त्रियाच होत्या. जर आमचे ज्ञानेश्वर महाराज वेद रेड्याच्या मुखातून बोलवून घेऊ शकतात, मग स्त्री ही तर त्या रेड्यापेक्षा कितीतरी उन्नत अवस्थेमध्ये आहे. साक्षात जगत जननी म्हणून स्त्रीचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. पुरुषांना बघा नावाच्या पुढे श्री लावलं जातं, स्त्रियांच्या पुढे श्री लागतं का. श्री म्हणजे शक्ती, स्त्री. विवाह झाला की स्त्री आपल्यासोबत आली मग त्यांच्या नावाला श्री लावलं जातं. स्त्रियांना श्री लावण्याची गरज नाही, कारण स्वतः ती काय आहे, श्री आहे. अशी असणारी स्त्री या ठिकाणी पारायण करू शकत नाही. पूर्वीच्या काळी काय होतं की स्त्रियांच्यावर जबाबदाऱ्या फार असतात. आजही त्याच्या दुपटीनेच वाढलेल्या आहेत. अजिबात असं नाही की स्त्रियांच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या.
घर सांभाळायचं आहे. घरामध्ये पूर्वी मोठी कुटुंब असायची, सासू सासरे आहेत, चुलते आहेत, चुलत्यांचं कुटुंब आहे, लहान तान्ही मुलं आहेत, सगळे पाहुणा सोयरा गावचे अमुक तमुक सगळं इतकं मोठं कुटुंब, म्हणजे एकेका गाड्यामध्ये 60-90 लोक एकत्र राहायचे, अशी अवस्था होती. इतक्या सगळ्यांना सांभाळणं ही जबाबदारी, खाणं पिणं सगळ्यांची उरकून पाहणं ही सगळी जबाबदारी स्त्रियांवर यायची. व्रत वैकल्य सण, आमच्याकडे किती सण आहेत, एक संपत मिळेपर्यंत दुसरा सण हजर होतो. इतकं सगळं सांभाळायचं, मुलांवर संस्कार करायचे. मग ह्या सगळ्यांमधून आमच्या माता भगिनींना हे सगळं अगदी काटेकोरपणे करायला जमेल का? हे नाही शक्य, म्हणून सांगितलं की स्त्रियांनी करू नका. पण तरीही स्त्रियांना करायचं आहे ना, मग या वेदवृक्षांना तुम्ही अनुक्रमित त्यांना अधोरेखित करा, त्या टाळा आणि त्या टाळून तुम्ही त्याचं पारायण करा. पण लक्षात ठेवा, या प्रत्येक ओवी इतक्या म्हणतात ना सिद्ध मंत्र आहे, कारण त्या गाताना मोठ्यानेच म्हणायच्या असतात, सुंदर असं गायन करत करतच त्या म्हणायच्या असतात. आणि त्यावेळी जी स्पंदनं निर्माण होतात ती आपल्याला जाणवतात. आपोआप त्या स्पंदनांमुळे घरामध्ये एक मांगल्याचं, एक पावित्र्याचं वातावरण निर्माण करतं. आणि ज्या काही आपल्या घरामध्ये दूषित शक्ती आहेत, वाईट शक्ती आहेत, नकारात्मक, या नकारात्मक शक्ती आपल्याला शोधाव्या लागत नाही. कधी कोणाच्या मानगुटीवर बसून त्याचा राग क्रोध अनावर होतो आपण, आपल्याला तेव्हाच प्रचिती येते या सगळ्या गोष्टींची. एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो ती होत नाही, काय आहे, निगेटिव्हिटी. या सगळ्या दूर करण्याचं सामर्थ्य या ओव्यांमध्ये आहे. मग इतक्या प्रेमाने या ओव्या गाता येणं शक्य आहे का? आपल्याला तितका वेळ मिळणार आहे का? मग जर खरंच तुम्हाला पारायण करायचं, मग स्त्री असो वा पुरुष असो, पारायण करायचं आहे ना, 3 दिवसाचं पारायण करा. 3 दिवस सुट्टी टाका ऑफिसमध्ये, काही करू नका. सकाळी पहाटे उठा, सगळी कामं बाजूला टाका, फक्त आणि फक्त दत्त महाराजांना समोर घ्या आणि पोथी समोर घ्या आणि पूर्णपणे मनोभावे लिहा. म्हणजे फार पाळणुकीची सुद्धा गरज नाही. काय होतं, प्रपंचामध्ये अनेक गोष्टींची आपल्याला बंधनं येत असतात. इथे शुद्धी लागतेच, मग ती शुद्धी आपल्याला फार दिवस सांभाळता येत नाही. म्हणून पारायण करायचं, 3 दिवसांचं पारायण करा, 7 दिवसांचं पारायण करा, त्याच्यापेक्षा आपल्याला लांबू नये. मग हे 7 दिवस किंवा हे 3 दिवस असे ठेवा की मला दुसरं काही करायचं नाही, मला फक्त आणि फक्त मला दत्त महाराजांची सेवा करायची, त्यांची प्राप्ती करायची. हा हेतू ठेवून करा. म्हणजे आमच्या पोथीमध्येच म्हटलेलं, अंतःकरण कसं असावं, शुद्ध. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याने त्या पोथीचं पारायण करण्यास हरकत नाही. त्यामुळे इथे जेंडर डिस्क्रिमिनेशन अजिबात नाही, भेदभाव अजिबात नाही. तो स्त्री आहे, पुरुष आहे, कोणीही याचं पारायण करू शकतं. पण मग ही शुद्धी तुम्हाला, हे पावित्र्य तुम्हाला सांभाळता जर येत असेल तर मला तरी माझा अनुभव असा आहे की पुरुषांपेक्षा शुद्धी पावित्र्य याचा जास्त जर कोण आढावा घेत असेल, कोण काळजी घेत असेल तर त्या स्त्रिया घेत असतात. त्याच्यामुळे हा ग्रंथ वाचण्यासाठी काही हरकत नाही, त्याचं पारायण करण्यासाठी काही हरकत नाही. हे मी माझ्या गुरूंकडून शिकले, त्यामुळे इथे सांगणं आमचं काही नाही आहे, त्या गुरूंच्या आज्ञेवरून आहे. त्यामुळे आज ही जी संधी इथे मिळाली, हे मिळणंही सोपं नाही. बघा, अनेक वर्ष या ग्रंथासाठी, या अभ्यासासाठी लागलेलं आहे कालखंड, आणि त्या कालखंडानंतर तुम्हाला कित्येक वर्षानंतर ही संधी मिळते. ही सुद्धा भगवंताची, आपली सद्गुरूंची कृपा असते. इथे बसण्याची संधी मिळते. बऱ्याचदा बघा 3 प्रकारचे लोक असतात. काही लोकांच्या कानावर आले, म्हणजे सगळ्यांच्या कानावर आलं असं इथे गुरुचरित्राचं कथन होणार आहे. काही लोकांनी ऐकलं, सोडून दिलं, डोळ्यांनी पाहिलं, सोडून दिलं. दुसरे लोक म्हणाले, म्हणजे दुसऱ्या वर्गातले लोक म्हणाले की जायला हवं, आपल्या कानांवर हे पडलं पाहिजे, पण पोचू शकलो नाही. म्हणजे निघण्यात काहीतरी संकट आलं, काहीतरी विघ्न आलं आडवं, आणि मग येऊ शकलो नाही. आणि तिसरे, म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये लोक ते तुम्ही आहात, म्हणजे ठरवलं आणि पोचलं. मग त्याच्यापैकी असेही कितीतरी भगवंत कृपांकित असतील ज्यांनी ठरवलेही नाही, ज्यांना माहीतही नाही, जे आपोआप उचलून इथे भगवंतांनी त्यांना आणून ठेवलं. म्हणजे हे सगळे आपण अधिकारी लोकच इथे बसलेलो आहोत. आणि तुमच्या कानावर ते पडावं, तुमच्याकडनं श्रवण भक्ती व्हावी, माझ्याकडनं ती कीर्तन भक्ती व्हावी किंवा प्रवचन भक्ती व्हावी, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी मग नियम काय, तर हे नियम, शुद्धी ठेवा, पावित्र्य ठेवा, कशा प्रकारे ग्रंथ वाचन करायचं, याच्यामध्ये
खूप छान पद्धतीने ग्रंथामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. मग आता ह्या सगळ्या शुद्धी, मग खाणं पिणं त्याच्यावर सुद्धा बंधने, उपवास करण्यासाठी पूर्वीचा जो काळ होता त्यावेळी देह वायुदेह होता. कलियुगातला देह हा अन्नकोशाचा. अन्न खाऊन न खाता आपण एक वेळही राहू शकत नाही, एक दिवस तर दूरच, काहीतरी पोटात ढकलावंच लागतं. मग आम्ही काय म्हणतो, आज आमचा उपवास आहे. मग एकादशी दुप्पट खाशी, म्हणजे जे पदार्थ इतर दिवशी बनत नाहीत ते आम्ही एकादशीच्या दिवशी भरपूर बनवून खातो. मग तो उपास होतो का? नाही. मग उपोषण करू नका. बोलण्यासाठी मलाही शक्ती हवी आहे आणि ऐकण्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी तुम्हालाही शक्ती हवी आहे. मग पोटामध्ये अन्न हे गेलंच पाहिजे. या ठिकाणी ग्रंथ सांगतो एक धान्य, म्हणजे तुम्ही भात खाताय तर मग सकाळ संध्याकाळ भातच खा. का असं सांगणं आहे की ज्या वेळेला आपण संपूर्ण आहार घेतो, भात आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे, सगळं घेतो, त्यावेळेला पोषण आलं, त्याचा पचनाला थोडा वेळ लागत असतो. ज्या वेळेला एक धान्य ग्रहण केलं जातं त्यावेळेला अगदी सहज सोप्या, बघा तुम्हाला एकच काम दिलं, वेग वाढेल की नाही कामाचा, पटपट सहज डोळे झाकून पण तुम्ही ते काम करायला लागते. त्याप्रमाणे आपलं हे पचन यंत्र एकच धान्याचं ग्रहण केलं की ते व्यवस्थित पोषण. बरं किती खायचंय? अगदी पोट तडतडेपर्यंत जेवू नका. चांगलं लागलं की आपण इतकं पोट तडतड, हात लावला तरी बोट आतमध्ये जात नाही, इतकं माणसं ग्रहण करतात. याचा परिणाम काय आहे? तुम्हाला ग्रंथ वाचायला त्यानंतर बसताच येणार नाही, तुम्हाला झोपाच येणार आहे. त्याच्यामुळे इतकंच खा की ज्याने तुम्हाला पुढे ग्रंथ वाचायला बसायचं आहे, तिथे तुम्हाला कुठेही ग्लानी येणार नाही, झोप येणार. बरं, इथे तुम्ही कमी जरी खाल्ला तरी तुम्हाला झोप येणार. म्हणजे तुम्हाला आहार हा तितक्या नेमक्या प्रमाणातच करायचा आहे. बरं, दुसरं एक आहेच की ज्या वेळेला आपण कथा कीर्तनाला जातो, ग्रंथांना पारायण करायला बसतो, त्यावेळेला एरवी अगदी रात्री आपण अंथरुणावर पडतो, 2 काय आणि 3 काय आम्हाला झोपाच लागत नाही. पण ग्रंथ समोर घेतला की जी काय 5 मिनिटात झोप लागते. म्हणजे आमच्या कीर्तनांमध्ये कितीतरी लोक येतात आणि खालच्या सतरंज्यांवर कोणी टेकलेल्यांचा तर विचारूच नका, ज्यांनी मागे भिंतीचा टेका घेतलेला आहे ते 100% त्यांची समाधी लागलेलीच आहे. तर अशी अवस्था असते की जेव्हा आपण भगवंताचं काही कार्य करायला घेतो त्यावेळेला ही निद्रा देवी, ती कोणाची? उभं करण्याची पत्नी, ती त्या ठिकाणी येते आणि आपल्या मांडुकीवर बसते. मग अगदीच जांभयांच्या स्वरूपामध्ये आपली पापं बाहेर निघायला सुरुवात होते. म्हणून बघा, अशा कथा कीर्तनांमध्ये आपल्याला काय होतं? झोपा यायला सुरुवात होते, आपल्याला जांभया यायला सुरुवात होते. मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला हा शरीर धर्म सांभाळायचा आहे की जास्त खाऊन आपण त्या निद्रा देवीला सहकार्य करायचं नाही. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की नामस्मरण करा. ग्रंथाची सुरुवात करताना गणपतीचं त्या ठिकाणी तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, गणपतीची आराधना करायची, कुलदेवतेची आराधना करायची, वास्तुदेवतेची आराधना करायची. आपले मूळ पुरुष आहेत, आपले जे कोणी ग्रामदैवत आहेत, सगळ्यांच्या आराधना करून, आमच्या सद्गुरूंच्या आराधना करून त्यांचे कृपाशीर्वाद मिळवायचे आणि मग आपल्या या ग्रंथाला सुरुवात करायची. वारंवार मध्ये जी ही आपल्याला ग्लानी येत असते, झोप येत असते, जांभया येत येतात, या टाळण्यासाठी यायला लागली की लगेच माळ घ्यायची हातामध्ये आणि जोरजोरात नामस्मरणाला सुरुवात करायची. अशा प्रकारे निद्रा देवीला लांब करायचं आणि अशा प्रकारे हा ग्रंथ अगदी मनाच्या पावित्र्याने करायचा. मग हे नियम सगळे इथे दिलेले आहेत, पण त्याच्याही पलीकडे काहीतरी शुद्धी असते की नाही? मनाची शुद्धी. आम्ही ग्रंथ वाचतोय पण मनामधला कपटीपणा काही जात नाही. सासूबाई बसल्यात ग्रंथ वाचायला, पण सुनबाई किचनमध्ये काय करते तिथे जर लक्ष असेल तर त्या ग्रंथाची फलश्रुती तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होणार आहे का? मग मनामधलं जे किलविषय, मनामधला जो कपटी भाव आहे त्याची शुद्धी व्हायला पाहिजे. नुसती शरीर शुद्धी इथे कामाची नाही, इथे मनाची शुद्धी सुद्धा आवश्यक आहे. विचारांची शुद्धी घडली पाहिजे. मग आता विचारांची शुद्धी होते तिथे आम्ही दत्त महाराजांना काहीतरी प्रसाद ठेवतो नैवेद्य म्हणून. आम्ही वाचनामध्ये दंग असताना त्या नैवेद्याला ही मुंग्यांची रांग लागली. मुंग्यांची रांग लागल्याबरोबर आमच्या आजोबांचा पारा असा चढला. त्यांनी धडा 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 वाटी आपटायला सुरुवात केली. अर्ध्या मुंग्या त्याच्या खाली
नंतर म्हणाले की उचल आणि तिथे गरम गरम कुकरवर निघले. फलश्रुती प्राप्त होणार आहे का? हा कपटी म्हणजे मला तो प्रसाद खायचा या मुंग्यांनी येऊन खाल्ला. मग विचारांची शुद्धी कशी होणार? दत्त महाराज मुंग्यांच्या रूपाने आले, त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला. आणि एकाच वेळेला कितीतरी लोकांना भंडारा घडला. ज्या वेळेला आपण म्हणतो भगवंताची कृपा, चमत्कार, भगवंत हे चमत्कार वगैरे भगवंतांसाठी अगदी म्हणतात ना दाये हात कमल, हे भगवंतासाठी तसे असतात. तुम्ही विचार करा, तुम्ही रस्त्याने एका दिवस असं जाता जाता मनात आलं थोडीशी साखर मुठभर घेऊन गेला, झाडाच्या मुळापाशी टाकला, भरभर भरभर सगळ्या मुंग्या धावत येतात. बघा त्या मुंग्या एकमेकींना भेटून काहीतरी सांगत असतात. ते बहुतेक हेच सांगत असतात, शास्त्रीय कारण वेगळं आहे पण बहुतेक असंच सांगत असेल, अगं अगं तो महापुरुष आत्ता आला होता, त्याने साखरेचा पर्वत आपल्यासाठी टाकलाय, तिथे चमत्कारच झाला. तर आता हा चमत्कार त्या मुंग्यांसाठी आपल्यासाठी आहे का? तसं भगवंत आपल्यावर काही आपल्याला चमत्कार दाखवतो, भगवंतासाठी तो चमत्कार नसतो, तो आपल्यासाठी चमत्कार असतो. मग एकाच वेळेला किती अन्नदान तुमच्याकडनं घडतंय असा विचार तुमच्या मनामध्ये आला तर तुम्हाला त्या प्रत्येक प्राणीमात्राकडे गुरुचरित्राचं वाचन चालू आहे, दारामध्ये एखादं कुत्रं आलं, बसल्या ठिकाणी लाट झाडली, उपयोग नाहीये. कुत्रं आलं दारामध्ये म्हणजे वेद आलेले आहेत, त्या ठिकाणी भगवंताचं वाहन आले, गोमाता आली आहे. ही विचारसरणी माणसाच्या ठिकाणी असणारं देवत्व तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ही विचारांची शुद्धी तुमच्याकडे असली पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात की ती पारायण केलं आम्ही, अहोरात्र सकाळपासून बसलो, काही म्हणून गाडीचा उपयोग. अरे उपयोग होणारच कसा? नुसती शरीर कामाची नाही, विचारांची शुद्धी येऊ द्या. आम्ही 3 दिवस आमच्याकडे गुरुचरित्र आहे म्हणून फार तर मी आठवडाभर कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही, मांसाहार आमच्याकडे नाही. एकदा पारायण संपलं की दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे कोंबडा येणार नाही तर बकरा येणार. भगवंताची कृपा प्राप्त होणार आहे का? भगवंताचं अस्तित्व हे प्रत्येक चराचरामध्ये जर सामावलेलं आहे, ते जर तुम्हाला बघता आलं तरच तुम्हाला कळणार आहे ना की त्या ठिकाणी माझा भगवंत आहे, त्याच्या मानेवरून सुरी कसा फिरतो. एक सिद्ध पुरुष होता, कौशिक ऋषी, तुम्ही ऐकलं असेल. या कौशिक ऋषींची तपसाधना इतकी मोठी होती, एका वनामध्ये अनेक वर्ष तपसाधना करत बसलेले होते आणि तपसाधना करता करता ज्या वृक्षाखाली बसलेले होते, अचानक वरून चिमणी शिटली आणि यांच्या डोक्यावरून ते गळून वळत सरळ ते हलवलं. का राग आला यांना, यांनी डोळे उघडल्याबरोबर अनेक वर्ष तपश्चर्येला बसले होते, रागाने त्या चिमणीकडे पाहिलं, झटकन जो अग्नी बाहेर निघाला, चिमणी भस्म झाली. मनातून आनंद झाला, माझ्यावर शिट्टे काय माझी तपसाधना आहे बघा की माझ्या नुसत्या दृष्टिक्षेपाने चिमणीला भस्म केलं. नंतर उठले, सगळं सकाळचे जे काही कार्यक्रम त्यांची संध्या वगैरे वगैरे सगळं आटून भिक्षा मागण्यासाठी 5 घरी गेले. पहिल्या घरी गेले, पहिल्याच घरी ओम भगवती भिक्षांबे 1 2 3 वेळा हे लोक म्हणतात, नंतर तिथून जातात. थांबत आतून पंकडांचा आवाज येतोय, बांगड्यांचा आवाज येतोय, आतून आवाज येतोय, महाराज जाऊ नका मी येते. ओम भगवती भिक्षांबे 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं, म्हणे ही येत नाही, हो मी येते, थांबा थांबा महाराज जाऊ नका मी येते 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 म्हणून हिने थांबवून ठेवलं. यांचा राग परत कसा वाढत गेला आणि नंतर ही आली घाईघाईने, अगदी पदराने आपलं घामबिम पुसत पुसत आली, हातामध्ये सूप घेतलेलं होतं. म्हणे महाराज क्षमा करा, हे रागाने तिच्याकडे बघतायत. तिने काय म्हणावं, महाराज त्या चिमणीला जसं भस्म केलं ना तसं तुम्ही मला भस्म करण्याचा प्रयत्न करू नका, मी भस्म होणार. हे कळल्याबरोबर त्या कौशिक महाराजांच्या डोळ्यामधला सगळा राग त्या ठिकाणी गळून गेला आणि क्षणामध्ये कळलं की ही कुणीतरी आपल्यापेक्षा महान स्त्री आहे. म्हणे तू कसं ओळखलंस की माझ्या बरोबर आज हा सकाळी प्रसंग घडला आहे, तू कसं काय ओळखलं? म्हणे मी ते काय आता ना तुम्हाला सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही आहे, माझे पती तिथे आजारी आहेत, त्यांची मी सेवा करत बसले होते म्हणून मला बाहेर यायला वेळ लागला. तुमचं गुरुचरित्र सांगतं ना, बायकांनी ग्रंथ वाचला नाही तरी चालेल, पतीची सेवा करा. मग पतीची सेवा केली तरी त्या
आमच्या अनुसये मातेसारख्या तेवढ्या सागरी होऊ शकतात. मग मी माझ्या पतीची सेवा करत होती तेव्हा हा मला राग दाखवू नका. त्याच ठिकाणी त्यांचा राग पूर्ण गळून गेला आणि म्हणे मला तू गुरु म्हणून मला या ठिकाणी शिष्य म्हणून माझं स्वीकार कर. ती म्हणाली नाही माझ्याकडे तितका वेळ नाही आहे, तुम्ही एक काम करा, अमुक अमुक बाजारामध्ये जा आणि काही असा पत्ता सांगितला, या पत्त्याच्या ठिकाणी जाऊन तिथे तुम्हाला तुमचा गुरु भेटेल. आता हे आले शुद्ध सात्विक असं संपूर्ण जीवन आहे. कुठेही मांसाहार नाही, कुठेही त्या मांसाच्या वासालाही हे कधी तिथे पोचलेले नाही आहे. बाजारामधून शोधत त्या ठिकाणी आले आहे. हळूहळू भाजीपाल्याचा हे संपला आणि सुरू झालं. अंडी ठेवलेली आहे, मासे लटकते, मासेवाल्या बसल्या, सगळा दुर्गंध सगळीकडे पसरलेला आहे. याला सहन होईना. आता 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 तर चालतोय म्हणे कुठला पत्ता दिलाय हिने. आले आणि जो पत्ता होता ते वर पाहिलं, हा हेच आहे त्या ठिकाणी. आतमध्ये वाकून बघतात मटन शॉप लिहिलेले. म्हणे इथे गुरु माझा. याने आवाज दिला, त्याने आतून सांगितलं हो मला माहिती आहे तू येणार आहेस, थांब तिथेच थांब. ह्यांना अगदी अनावर होत होतं की काय आता इथून मला लवकरात लवकर हा माणूस बाहेर येऊ दे. असं म्हणता म्हणता जवळजवळ 2-3 तास त्यांना तिकडे थांबावं लागलं. त्या सगळ्या दुर्गंधीचा सामना करावा लागला आणि नंतर आपलं हे कामकाज आटोपल्यानंतर ह्या जो कोणी खाटीक होता तो बाहेर पडला आणि म्हणाला चला मागे मागून जाऊ. अंगाला ही दुर्गंधी येते, सगळ्या रक्ता मांसाचा जो पूर्ण दिवसभराचा तो वास आणि हे दुर्गंध सहन होत नाही. ते तरतर चाललाय तो खाटीक, त्याच्या मागून हे कौशिक महाराज चालले. घरापर्यंत गेले. घरापर्यंत गेल्यावर म्हणे बाहेर बस. आतमध्ये गेले. खूप वेळ झाला यांचं बाहेर यायचं नाव नाही. कौशिक महाराज इथे वैतागले. म्हणजे गुरु अशी परीक्षा घेतात. वैतागले म्हणे हा बाहेर येत का नाही, किती वेळ झाला. आणि खूप वेळानंतर आतून थोडासा आवाज येत होता. आई होती, बाबा होते, वृद्ध, त्यांची सेवा चाललेली होती. त्यांना अन्न वगैरे सगळं भरवलं, जेवण बिवण देऊन नंतर आरामात हे हा खाटीक बाहेर आला आणि बाहेर येऊन बसला. हा बोला आता काय काम आहे तुमचं. तर म्हणे माझ्याबरोबर असं असं घडलं. हो 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 ते आम्हाला कळलं सगळं. म्हणजे त्यावेळी मोबाईल नव्हते, पण या अंतरंगी सगळी ही स्पंदनं एक दुसऱ्यांकडे काय होत होती पाठवली जायची. त्यामुळे हा संपूर्ण हे कळला. आता या कौशिकाने प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही इतक्या प्राण्यांना मारता, तुम्ही माझं गुरुत्व कसं काय, गुरु पदावर तुम्ही कसे काय बसू शकता. इतक्या प्राण्यांची हत्या तुमच्याकडून होते आहे, तर तुम्ही गुरु कसे काय. तर यांनी विचारलं सकाळी तू इतकं संपूर्ण आयुष्य अगदी सात्विक जगलेलं आहेस, एकाही प्राण्याची हत्या केली नाहीस म्हणतोस ना, मग सकाळी त्या चिमणीची हत्या कशी केली. मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक तो काय आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जन्मोजन्मी बहु पाप केले, जन्मोजन्मी बहु पाप केले, शस्त्राविना जिभे किती मारिले, शस्त्राविना जिभे किती मारिले, पण इथे काय जन्मोजन्मी आम्ही किती पाप केले, शस्त्राविना जिभे मारिले. आमची जीभ नावाचं हे जे काही 2-3 सेंटीमीटरचं जे काही साधन आहे ना, ते धार कितीतरी शस्त्रांपेक्षाही कितीतरी लोकांना मारायचं काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो. बरं जिभेनं आम्ही डांबून ठेवलं, आज मी काही जिभेने वार करणार नाही, मी मौन राहणार. बरं जिभेला शांत करायला मनाचं काय, बुद्धीचं काय. मनामध्ये येणारा प्रत्येक विचार आमच्या सद्गुरूंना कळत असतो. मग मनामध्ये किती खून करता ह्याचा विचार करता का. मग शुद्धी फक्त शरीराची उपयोगी आहे का, शुद्धी मनाचीही पाहिजे, शुद्धी बुद्धीचीही पाहिजे. आणि पुढे येतं आचरण शुद्धी.
आचरणामध्ये तुमच्या शुद्धी आहे का? म्हणजे नुसतं आम्ही सकाळी अंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर आम्ही आमचं जे काही देवघरातली पूजा वगैरे सगळी आटपली का मग पुढचे आमचे कार्यक्रम करतो. दिवसभरामध्ये 10 वेळेला आपण परसाकडे जातो किंवा आपल्या इतर धर्मांसाठी जातो. मग त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर आमच्याकडे शास्त्रशुद्ध आचरण सांगितलेलं आहे. ज्या ज्यावेळी तुम्ही परसाकडे जाता किंवा लघुशंकेसाठी जाता त्यावेळी बाहेर येताना 4 वेळा चूळ मारायची असते. आपले हात आणि आपले पाय, हे पाय गुडघ्यापर्यंत, हात इथपर्यंत डोक्यापर्यंत हे शुद्ध झाले पाहिजेत, ते स्वच्छ झाले पाहिजे. कारण वारंवार आपण अंघोळ तर करू शकत नाही. मग निदान ही आचरण शुद्धी पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही शुद्धी करा, चेहरा धुवा आणि नंतर तुम्ही ग्रंथाच्या ठिकाणी येऊन बसलात की आचमन करायला सांगितलं. केशवायमा, माधवायमा, गोविंदायमा सोडल्यानंतर पुन्हा ते गंगाजल संपूर्ण शरीरावर शिंपडायचं आणि नंतर वाचनाला सुरुवात करायची. ही शरीर शुद्धी सुद्धा आपल्या आचरणांमध्ये नित्यनेमाने आली पाहिजे. आमच्याकडे आता इतकं आम्ही फॉरवर्ड झालोय की घरामध्ये चपला, त्या थेट चपला आमच्या देवघरापर्यंत जातात, त्या चपला आमच्या किचनपर्यंत जातात. आणि बाहेरून मुलं आले तर पूर्वी कसं बाहेरच असायचं, हात पाय धुवून बाहेरच स्वच्छ व्हा आणि नंतर आतमध्ये. आता आमच्याकडे फ्लॅट संस्कृती आली, त्याच्यामुळे सगळं आम्ही तसेच बाहेरून आत येतो. बरं इतकं की चपलाही बाहेर काढायचं भान उरलेलं नाही. बरं चपला बाहेर काढल्या, आलं की सोप्यावर पोछावर सगळं टाकायचं आणि तसंच आडवं व्हायचं. ना हात धुणार आहे, ना पाय धुणार आहे, ना चुळा भरणार आहे. ही शुद्धी जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही ना तोपर्यंत ग्रंथाच्या वाचनाच्या भानगडीत पडूच नका. मी तर म्हणेन 6 महिने आधी ट्रेनिंग घ्या, हे आपल्याला सगळं जमतंय का. आणि हे सगळं जमत असेल ना तरच फक्त याच ग्रंथाच्या कोणत्याही ग्रंथाच्या पारायणासाठी अशा प्रकारची शुद्धी आवश्यकच आहे. आणि ती जेव्हा शुद्धी तुमच्याकडे येईल ना त्यावेळेला हा ग्रंथ आपल्याला वाचायला हरकत नाही. पुढे पहिल्या अध्यायामध्ये नामधारक या ठिकाणी तळमळ लागते. तळमळ होती म्हणून निघालेत, नाही ते इतकं वर्षांचं आयुष्य आहे की नाही. आमच्याकडे बघा केस पिकले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, प्राण जायची वेळ आली ना तरी यांना वाटलंच नाही कधी देवधर्म करावा, कुठेतरी कथा कीर्तनाला जाऊन बसावं, पुढे नामस्मरण करावं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. मग त्याचा परिणाम काय? ज्या वेळेला देह जातो त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की ज्याचं चिंतन करतो तो जीव, ज्याचं स्मरण करतो त्या लोकांमध्ये त्याचं जाणं होतं, म्हणून नामस्मरण करा. मग असा तो या मायेमध्ये लुप्त असणारा जो कोणी व्यक्ती असेल, आयुष्यभर भगवंताचं नाम घेतलं नाही किंवा कामापुरतं नाम जपलेलं आहे, काम झालं तू भला आम्ही भले, असा त्यांचा व्यवहार आहे, त्यांना शेवटच्या अंतिम क्षणी काय सुचणार आहे मला सांगा. माझ्या कुठल्या तिजोरीमध्ये मी किती लाख ठेवली आहे, मी किती प्रॉपर्टी करून ठेवली आहे, किती गुप्तपणे म्हणजे बायकोला सांगितलेलं नाही आहे, मुलांना सांगितलं नाही, असं कुठे कुठे काय काय दडवून ठेवलंय, ह्याचं स्मरण त्या वेळेला येणार आहे. आणि ह्या स्मरणामध्ये निघून गेल्यावर पुढची गती काय आहे? इथेच लटकायचं आहे, इथेच अडकून पडायचं अतृप्त आत्मे बनून. मग तृप्तीच्या मार्गावर जायचं आहे, भगवंताच्या मार्गावर जायचं, नामस्मरण नको का? म्हणून नामाला सतत आपल्या मुखावर घेत राहणं गरजेचं आहे. आणि अशी अवस्था जेव्हा निर्माण होते त्यावेळेला आपोआप बघा एका ठराविक काळानंतर बस आता बस फार या प्रपंचामध्ये रमायचं नाही, तर वैराग्य आपल्याकडे आलं पाहिजे, ती संन्यास वृत्ती आम्हाला धारण करता आली पाहिजे. ते 4 आश्रम सांगितले. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम झालं का मग गृहस्थ आश्रम झाला की हळूहळू मुलं बाळं मोठी झाली. मला सांगा, प्राण्यांसारखा आपल्या पक्ष्यांसारखा प्रपंच करा असं आमचे व्यास सांगतात. का सांगतात? आमचे पक्षी काय करतात, मुलांना पंख फुटले, पिल्लांना पंख फुटले, उडता आलं की सोडून देतात, जा तुम्ही तुमच्या मार्गाने. पण आम्ही मात्र असा एखादा तो जो नाग असतो की नाही, गडाधन ज्याला म्हणतात, धन गाडून ठेवलेला आहे त्याच्यावर असा रक्षण करता बसलेला असतो, तसं आम्ही इतक्या वर्षांची जी प्रॉपर्टी आम्ही जमा करून ठेवली आहे ना, नागोबासारखं बसून राहतो. मुला बाळांचे लग्न होतात, सुनं बाळ येतात घरी, पण आम्हाला आमचा हक्क सोडायचा नाही. आमच्या किचनवर आमच्या आईचीच सत्ता आहे, आमच्या सगळ्या व्यवहारांवर आमच्या बाबांचीच सत्ता आहे. मग काय होतं?
वादावादी सुरू होते. मग म्हणून हे जे कुटुंब वेगळी व्हायला लागली त्याचं कारण हे आहे का प्रत्येकाला काय हवं आहे, आपल्या त्या सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवायचे आहे. जर सासू माझ्या मांडुकीवर बसत राहिली तर माझा तो जो काही नवीन विवाहाचा कालावधी आहे, ते आनंदाचे क्षण आहे, ते मला अनुभवता येणार आहे का? मग सून म्हणणार, बाई सासूबाई तू तुझ्या किचनमध्ये राहा, मला माझा वेगळा किचन हवा. मग काय करायला हवं? मुलाबाळांची लग्न झाली की आपोआप आपण काय करायचं, विरक्ती घ्यायची. त्यांचं त्यांना बघू देत. हवा असेल सल्ला तर तोंड उघडायचं, नाहीतर कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही काय सल्ला देताय का. उगीच तोंड उघडून सांगायला गेलात नाही, इथून ऐकते इथून सोडून देते. आपला दर्जा आपण सांभाळायचा. आपली किंमत होता कामा नये. आपली किंमत मुलांच्या लेखे वाढली पाहिजे, याच्यासाठी मौन धारण करायचं. काही तिथे रामराज्य त्यांचं त्यांना करू देत, आम्हाला काही देणं. आपला संसार झालाय ना करून, आपल्या जबाबदाऱ्या संपल्या. आता आपली ओढ पुढच्या त्या दिशेला लागली पाहिजे. आता आपला उत्तर प्रवास सुरू झाला पाहिजे. जे जे माझं म्हणून गोळा केलेले आहे ना, ते मुलांच्या स्वाधीन करायचं. अगदी असंही नाही ना की सगळी प्रॉपर्टी म्हणजे पोरबाळाची कलियुगाची परिस्थिती फार वाईट आहे. जोपर्यंत अकाउंटला तुमच्या पैसे आहेत तोपर्यंत तुमच्या समोर भरलेलं ताट येणार आहे. एकदा का सगळं मुलांच्या नावावर केलात की तुमची आश्रमामध्ये पोच पावती तिकडे. त्यामुळे थोडंसं राखून स्वतःच्या उत्तर काळासाठी सगळं राखून असा पुढचा प्रपंच करायचा. फक्त ढवळाढवळ करत बसली का विघ्न निर्माण होणार, त्यांच्याही सुखामध्ये बाधा निर्माण होणार, आपलाही आपला दर्जा कमी खालावत जाणार. त्याच्यामुळे हा वानप्रस्थाश्रम निवडायचा. वानप्रस्थाश्रम म्हणजे सगळं सोडून वनामध्ये निघून जायचं अजिबात नाही. घरात राहून प्रपंचात राहूनही आमचे नाथ महाराजांनी परमार्थ साधलेल्या प्रपंच करून आम्हालाही तो करता आला पाहिजे. मग संन्यास वृत्ती काही नको. आत्ता तळमळ, जी तळमळ इथे पहिल्या अध्यायामध्ये आमच्या नामधारकाला लागलेली, मला आता काही नाही. आता मला फक्त आणि माझे फक्त गुरु हवे आहे, त्यांनाच मला भेटायचं, त्यांचीच कृपा मला प्राप्त करायची आहे. याला म्हणतात निर्वाण मानस विहार. ही तळमळ जेव्हा तुम्हाला मनामध्ये तुमच्या निर्माण होईल ना, त्या वेळेलाच भगवंताची कृपा प्राप्त होते. अदरवाईज नाही. आम्ही धर्म इतकं पारायण केलं हो, इतकं पारायण केलं हो, लोक संख्या सांगतात. कर्म त्या संख्या सांगताय कोणाला? जो करतो तो कधीच सांगत नाही. गुप्त ठेवायचं असतं आपलं हे केलेलं जे धर्म कार्य आहे म्हणा, दान धर्म आहे, केलेलं पारायण आहे, केलेली भक्ती आहे, सगळं गुप्त ठेवण्याच्या गोष्टी आहेत. ओपन केला सगळं गेलं पुण्य. त्याच्यामुळे त्या गुप्त ठेवायच्या गोष्टी आहेत. उगीच आम्ही इतकी पारायण केली, मी तितकी पारायण केली, मिळालं काय? जिथे हे सांगायला लागलं तिथे सूची अधोगती झालेली आहे. तर त्याच्यामुळे हे आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. ही वैराग्य स्थिती तुम्हाला प्राप्त झाली. मग आता आमच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आता माझं म्हणजे मी रिटायर झाले, 60 वर्ष झाले रिटायर झालोय. आता जर मी असा निर्वाण माणसे जर कामाला लागलो तर ही मज्जा म्हणजे मला करता येणार नाही हो. पण असं अजिबात नाही. आमचे जनक राजे जे आहेत, राजे आहेत पण विदेही राजे आहेत. सगळा ऐश्वर्य भोग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. पण जसं कमळ चिखलामध्ये राहून सुद्धा त्याचं सौंदर्य जसं अबाधित राहतं, त्या चिखलाचं एकही कण त्याच्या पानावर नाही आहे किंवा त्याच्या पाकळीवर नाही, तसं सुंदर जीवन आपल्याला जगता येतं. वैराग्य म्हणजे सगळं सोडून एकच वेळ जेवायचं, जी जी काही मजा करायची ती सगळी बंद करायची अजिबात नाही. सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे पण अडकून पडायचं नाही, आसक्त व्हायचं नाही की मला बटाटा वडा खायचं आहे, या वयामध्ये माझ्यावर बंधन आहे, अमुक झालंय तुम्हाला, तमुक आजार झाले, खाऊ नका, मला खायचं आहे मनामध्ये, घ्या ना आनंद. आमचे दत्त महाराज तुमचा तो बटाटा वडा पचवायला पण या ठिकाणी बसलेले आहे. पण संयम सोडता का म्हणे. मग वैराग्य तुमचं तुम्हाला कशा प्रकारे कंट्रोलमध्ये करता येईल हे आपण ठरवायचं. आणि मुळात हा जो पारायणाचा किंवा हा पारमार्थाचा जो संपूर्ण कार्यभाग आहे, हा आळशी बेशिस्त लोकांचा कार्यभाग नाही. ज्यांच्या अंगामध्ये कमालीचं तम ज्याला म्हणतो आपण, रज सत्व आणि तम 3 गुण असतात. तम भरलेले आहे. आज आपण बघतो घरोघरी रविवार सुट्टीचा वार. आता आमच्याकडे प्रत्येक वाराचं गणित आहे बघा. सोमवारी आमचे महादेव,
मंगळवारी आमचे गणपती बाप्पा, बरोबर. आता हा रविवार असतो कोणाचा बिचाऱ्या, रविदेवाचा. मग त्या दिवशी तो येण्याच्या अगोदर आम्ही उठून त्याच्या पूजेला हजर नको का सांगा मला. मग त्या दिवशी आमची ही सगळी पिढी काय करत असते, छान घोरत पडलेली असते. म्हणजे अगदी तो रवी त्यांच्या डोक्यावर मध्यानी येतो 12 वाजता, तोपर्यंत यांचे डोळे काय उघडत नाही. म्हणजे असा हा आमचा रवी सुद्धा सध्या आजच्या कलियुगामध्ये वाईट पडलेला आहे की त्याची रविवारी उठून पूजा अर्चा करणारे असे खूप कमी लोक उरलेले आहे. असं कलीचा प्रभाव दारुण आहे. असा हा कलीच्या प्रभावाच्या खाली असणारी आजची ही कलियुगातली माणसं. मग कलीने दुसऱ्या अध्यायामध्ये कलीचं वर्णन सुद्धा आलेलं. म्हणजे आमचा हा नामधारक सिद्धमुनींना एक एक प्रश्न विचारतो. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण ब्रह्मदेवाने कशा प्रकारे सृष्टीची निर्मिती केली, मग सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी वर्णनं आलेली आहे. सतयुगातली माणसं कशी होती, लाखो वर्षांचं आयुष्य त्यांना होतं. म्हणून बघा आपण बघितले त्यांनी 50,000 वर्ष तपश्चर्या केली, इतकी लाख वर्ष तपश्चर्या, कारण त्यांचं आयुष्यच तितकं मोठं होतं म्हणून त्या तपश्चर्या घडल्या. त्या काळचा माणूस सत्यप्रिय होता, सत्यवचनी होता. त्याचं आभूषण रुद्राक्ष धारण ही त्यांची आभूषणं होती, सत्यवचनी होते, तपोपूत होते. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगातला मनुष्य कसा आहे, मग दोन्ही आहे, शस्त्रप्रिय आहे, तितकीच तो भगवंताची आराधना सुद्धा करतोय, तितकंच तो शस्त्र सुद्धा वापरतोय. मग द्वापारयुगातला हातामध्ये कुशंकुश घेतलेले, यज्ञ याग याद्वारे भगवंताची पूजा केलेली आहे. मग दोन्ही 50-50 आहे त्यावेळी द्वापारयुगामध्ये. पुण्यवान लोक सुद्धा तितकेच आहेत आणि पापी लोक सुद्धा तितकेच आहे. मग येतं हे कलियुग. मग आता हा कली जेव्हा भेटायला येतो आमच्या ब्रह्मदेवांना, कारण ब्रह्मदेवांची आज्ञा घ्यायची आणि पुढच्या कार्यासाठी त्यांना निघायचं. नामधारकाने प्रश्न विचारला की हे गुरूंची फार महती आहे, कारण सूत महर्षी सांगतात त्या ठिकाणी की एखाद वेळेस ब्रह्मदेव रागावले तरी चालतील, विष्णू रागावले तरी चालतील, किंवा आमचे महादेव रागावले तरी चालतील, तुमचे सद्गुरू तुम्हाला सांभाळून घेतील. पण जर तुमचा सद्गुरू चिडला किंवा कोपला तर तुमचे महादेवही पुढे येत नाही, विष्णूही पुढे येत नाही आणि ब्रह्मदेवही पुढे येत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग जर अशी अवस्था आहे तर इतकं सद्गुरूंना का बरं महत्त्व आहे, काही प्रूफ आहे. आम्हाला आजही आमच्याकडे मुलं बाळ मागतात बघा, तुम्ही हे करू नका, ते करू नका, काय प्रूफ आहे. पण आमच्या विचारा आई वडिलांकडे प्रूफच नाही, कारण आम्ही धर्मग्रंथ वाचलेच नाही. आता या ठिकाणी ब्रह्मदेवांनी प्रूफ दिलेले, का सिद्धमुनींनी प्रूफ दिलेले. काय प्रूफ दिले तर ब्रह्मवैवर्त म्हणून जे पुराण आहे त्या पुराणामध्ये कलीची ही कथा आहे. कलीने सांगितलेलं, जेव्हा कली त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना भेटायला येतो, भेटायला आल्यानंतर त्याचं असं विचित्र भयानक असं रूप सांगितलेलं आहे. एक तर रंगाने काळा कर पडलेला आहे, वेडा वाकडा, म्हणजे इथलं बॅलन्सच नाही. नाचतोय, मध्येच हसतोय, ओरडतोय, रडतोय, पडतोय, धड चालताही येत नाही, ग्लानी आहे पूर्ण, नशा म्हणतो की नाही पण त्याला, त्या अवस्थेमध्ये आहे. एका हातामध्ये लिंग आहे, दुसऱ्या हातामध्ये जीभ आहे, मध्येच ओरडतोय, नाचतोय काय, आणि असा ओरडत ओरडत आमच्या ब्रह्मदेवांकडे येतो. ब्रह्मदेवाला हसायला येतं त्याला बघून. म्हणजे हे काय रे, हातामध्ये लिंग आणि दुसऱ्या हातामध्ये जिव्हा म्हणजे जीभ घेऊन काय आलं तर म्हणे ही शस्त्र आहेत माझी. तुम्ही जर बघितलं आता कलियुगामध्ये या दोनच गोष्टींनी सगळ्या लोकांचे काय होतं, अधपतन होताना आपल्याला दिसतं. जिभेवर ताबा नाही. जे जे म्हणून खाऊ नका, पिझ्झाने पोट बिघडतं, नूडल्स खाऊ नका, मॅगी आवडते आम्हाला, बर्गर खाऊ नका, तो आम्हाला आवडतो. बरं एक खाल्ल्यावर आमच्या जिभेला इतकी धार येते की दुसरा खावासाच वाटतो. माहीत आहे दुसऱ्या दिवशी बोंब होणार आहे आपली सकाळी, पण आम्हाला खायचं. म्हणजे जिभेच्या आहारी गेलेले हे कलियुगातले हे शस्त्र आहे कलीचं. दुसरं शस्त्र काय आहे, शिष्ण हातामध्ये वासनेच्या आहारी गेलेले आहे. बघा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, एक घर सोडून हेच चाललेलं आपल्याला दिसतं. इतकं ती म्हणजे जी शुद्धी स्त्रियांकडे तरी अपेक्षित होती ना, आजकाल तीही उरलेली नाही. म्हणजे आमच्याकडे आता थोडे आम्ही 4 ठिकाणी कीर्तन प्रवचन करत फिरतो म्हणून कोणीतरी असे
नवविवाहासाठी तयार असलेली मुलं असणारे पालक येतात भेटायला की तुम्ही 4 गावी जाता कुठे आमच्या मुलासाठी चांगला मुलगा किंवा मुलगी कानाला हात लावतो. आज हे सांगणं शक्यच नाही. ते शुद्धी नावाचं काही उरलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे एवढं सोडून बोला. तर इतकी भयंकर परिस्थिती आहे. ही 2 शस्त्र. मग त्या ठिकाणी कवीने खूप सांगितलं की कोण कोण. मग आता आमचे ब्रह्मदेव त्याला सांगतात की सुकृती शास्त्र पारायणासी, सुकृती शास्त्र पारायणासी गुरुते भजती वंशोवंशी तया तेन बाधावे. म्हणजे काय तर म्हणजे इतरांचं ठीक आहे. सुकृती शास्त्र पारायणासी, ज्या घरामध्ये सुकृती म्हणजे चांगल्या कृतीने सदाचाराने वागणारे लोक आहेत, शास्त्रांचा पारायण करतायत, अभ्यास करतायत, घरामध्ये ग्रंथ लावतायत. पूर्वी असायचं बघा, ग्रंथ कायमस्वरूपी लावलेला असायचा. रात्रीच्या वेळेला आई किंवा वडील वाचन करायला बसायचे, मुलं बसायची, शेजारी पाजारची लोकं यायची आणि हे सातत्याने चालू असायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, ते संस्कार मुलांवर व्हायचे. पण आज ते होत नाही. मग अशीही काही घरं आहेत. मग रेशिओ जर आपण बघायला गेलं ना, 75% माणसं ही कलीने बाधित आणि उरलेली 25% माणसं. मग त्या 25% लोकांवर किती भार आहे याचा तुम्ही विचार करा. मग हे जर सूर्य रोज उगवतोय, चंद्र रोज उगवतोय, वारा वाहतोय, सगळं जी पंचमहाभूतांची कार्य चाललेली आहेत ना, ही कोणाच्या पुण्याईवर चाललेली आहे? या 25% लोकांच्या पुण्याईवर, ज्यांच्या घरामध्ये शास्त्रपारायण होते, ज्यांची संतती अध्यात्माकडे वळलेली आहे. म्हणून म्हणतो ना की भगवंताला सुद्धा ज्या कुळी कन्यापुत्र भगवंताचे काय आहेत, भजणारे आहेत, त्याचा हरिक वाटे देवा, त्याचा आनंद भगवंताला आहे की ज्या घरामध्ये अशी संतती निर्माण होते, ज्या घरामध्ये पतीची सेवा करणारी आमच्या अनुसई मातेसारखी स्त्री आहे, ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिकासारखा आमचा भक्त आहे, ज्या ठिकाणी आमच्या सद्गुरूंची मनोभावी सेवा करणारा आमच्या संदीपकासारखे शिष्य आहेत, त्यांच्या पुण्याईवर हे विश्व चाललेले कलियुगाने. म्हणजे किती भार तुमच्या आमच्यावर आहे याचा अंदाज घ्या. आणि त्या आपला म्हणून आपल्या पत्री बघा, संकट खूप आहे, विघ्न खूप आहे, पावला पावलावर अत्यंत अडचणी आहे, पण राखणारा तो भगवंत सुद्धा आपल्या पाठीशी आहेच आहे. बऱ्याचदा आम्ही म्हणतो की अरे हे जे पापी आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत, इतका त्रास देतात, यांचं बरं मस्त चाललंय, सगळं ऐश्वर्य ह्यांच्याकडे नांदत आहेत, पण आम्ही चांगल्या मार्गाने जातो तर आमच्या कपाळी धोका आहे. पण इतकं आहे की आपल्याला रक्षण भगवंताचं आहे. जे त्यांच्या पदरी नाही आहे ना, ते आपल्या पदरी आहे. मग ज्यांच्याकडे अशी पारायण होतात, गुरुचे वंशी भजती वंशोवंशी, जे गुरूंचं भजन वंशोवंशी करता आहेत, त्या ते तुवानं बाधावे, त्यांना तू बाधू नकोस, असं आमच्या या ब्रह्मदेवाला सांगितलं. तर म्हणे कोण आहेत हे लोक? तर मग हे सगळे कलीचे दुश्मन आहेत. बघा आता मी लिस्ट सांगते. ज्यांच्या घरामध्ये तुळस आहे आणि त्या तुळशीला दररोज घरातली सवाष्ण व्यक्ती हळद कुंकू माते पाणी घालते, ही कलीची शत्रू आहे, पण आमच्या भगवंताची प्रिय आहे. ज्याच्या घरामध्ये या मी सगळ्या सांगितले, शांती नांदते आहे, जिथे उच्च स्वरामध्ये त्या घरातल्या कर्ता पुरुष सुद्धा बोलत नाहीये, आपली सगळी जी कर्तव्य आहेत, ज्या घरामध्ये आज घरामध्ये परिस्थिती अशी आहे ना की घरामधला पुरुष उठतो, चहा कॉफी घेतो, आंघोळ करतो, बॅग उचलून वाटायला लागतो. घरामधली पूजा अर्चा बाईने करा, तिने करावं, तो ते देवघर तिने सांभाळावं, का पुरुषाने हातवर केले. ज्या घरामध्ये ही परिस्थिती आहे ना, पुण्य सगळं स्त्रीच्या पदरी आहे. कारण अध्यात्मामध्ये ज्या ठिकाणी पुरुष करता, घराचा करता पुरुष पूजा अर्चा करतोय, त्याचं पुण्य संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतं. पण ज्या वेळेला स्त्री पूजा अर्चा करते, तिचं 100% पुण्य तिलाच प्राप्त होतं. ती जर म्हणाली माझ्या नवऱ्याला पण मिळू दे, माझ्या मुलाबाळांना पण मिळू दे, माझ्या कुटुंबाला पण मिळू दे, तरच त्यांना प्राप्त होणार. मग मला सांगा, घरातल्या कर्त्या पुरुषाची किती मोठी जबाबदारी आहे, ती त्याने सांभाळली. ज्या घरामध्ये करता पुरुष देवघरामध्ये बसतोय, ज्या घरामध्ये चंदन सहानीवर उगाळलं जातं आहे पुरुषाकडून, स्त्रियांनी नाही उगाळायचं, पुरुषांनी उगाळायचं.
बाकी बाकी सगळी पूजा अर्चेचं जे काही सहकार्य आहे, देवांना गोड पांघोळ घालणे, त्यांना स्नान करणं आहे, जी काही इतर साधन सामग्री आहे, फुलांचे हार वगैरे, बाकी सगळी सहकार्य स्त्रीने करायचं आहे. पण पूजा करायला तो कर्ता पुरुष बसायलाच हवा. ज्या घरामध्ये हे घडतं आहे ते कलीचे दुश्मन आहे. ज्या घरामध्ये पोथी वाचल्या जात आहेत, पुराण वाचली जात आहेत, त्या घरातले लोक कलीचे दुश्मन आहेत. ज्या घरामधले लोक सद्गुरूंची पूजा अर्चा करतायत, ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष काय होतं सद्गुरूंची पूजा होत आहेत, ते कलीचे दुश्मन आहेत. जे काशी वाराणसीमध्ये जात आहेत, गंगेमध्ये डुबकी मारता आहेत, नदी ज्या आहेत तिकडच्या ज्या आपल्या नर्मदा नदी आहे, सरस्वती, यमुना, गोदावरी, ते अशा नद्या आहेत, त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चा करतायत. तीर्थस्थानी जाऊन आपली भक्ती त्या ठिकाणी भगवंतापर्यंत पोहोचवत आहे. अशा सगळे हे लोक काय आहेत, कलीचे दुश्मन आहेत. आता कली घाबरलेलं आहे हे सगळं सांगितल्यानंतर. म्हणे असे जर असेल तर मग मी जाऊ कशाला? मग त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, काळ हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. काळानुसार सहकार्य तुला लाभत जाईल. मग कलियुग आलं, काळ त्या ठिकाणी कलीच्या बाजूने उभा राहिला आणि म्हणून ही परिस्थिती इतकी दारुण व्हायला सुरुवात झाली की 75% कलीने ग्रासलेले आणि 25% हे भगवंताच्या मार्गाने जाणारे. तर असं हे कलीने या ठिकाणी पुढे प्रश्न विचारला. ठीक आहे, हे कळलं आम्हाला सगळं, पण हे गुरुचं काय प्रकरण आहे की गुरुला कशासाठी इतकं महत्त्व आलेलं आहे? मग त्यावेळेला आमचे ब्रह्मदेव म्हणतात की चल तुला एक मी कथा सांगतो. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आलेली ही कथा आहे. मला वाटतं आज ती आपली होणार नाही कारण आपली वेळ झालेली आहे. तर ती कथा सांगितल्यानंतर आमच्या या नामधारकाला एक ग्वाही मिळते की आमच्या धर्मशास्त्रामध्ये, आमच्या या ग्रंथांमध्ये काय आहे, हे वर्णन आहे. गुरुच्या भक्तीचं वर्णन आहे. गुरु का बजावा याचं वर्णन आहे, ते आपल्याला प्राप्त होतं. आणि त्याच्यामुळे ही गुरुभक्ती आपल्या ठिकाणी दृढ व्हायला, म्हणजे नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पहिला पगार किती ते सांगा, तसं ग्रंथाच्या सुरुवातीलाच गुरुभक्तीचा पगार काय आहे तो आम्हाला सांगा, फलश्रुती काय आहे ते सांगा. ती सांगणार असेल ती पटली आम्हाला तर मग आम्ही पुढचं अध्ययन करू, पुढचं पारायण करू. म्हणून पहिलीच कथा आलेली आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, ती ही संदीपक नावाच्या शिष्याची आलेली आहे. ती आपण उद्या बघूया आणि आपल्या उद्याच्या या सेवेसाठी नक्की सगळ्यांनी उपस्थित राहा. थोडासा भगवंताचं नाम घेऊया आणि सांगता करूया. सद्गुरु